दुसरा क्रमांक आहे अंडी उत्पादनानंतर. फक्त अमेरिका सोडलं USA तर आपण जगाच्या पाठीवर दुसऱ्या क्रमांकावर अंडी उत्पादनात आहो. मांसल पक्षाच्या बाबतीत तसंच आहे. आपला जगाच्या पातळीवर आपला चांगला क्रमांक लागतो. पण आपण जर एकंदरीत परिस्थिती बघितली, हे जे काही मोठ्या प्रमाणात वाढत आहे, ब्रॉयलर असेल, लेअर फार्मिंग असेल, त्याच्या मोठ्या प्रमाणात जो फायदा आहे तर तो शहरी भागात किंवा निम शहरी भागात दिसून येतो. खेड्यापाड्यामध्ये मात्र अंड्यांची उपलब्धता असेल किंवा पक्ष्यांची उपलब्धता असेल किंवा हा व्यवसाय असेल, हा विकसित किंवा जो ॲडव्हान्समेंट आहे, मॉडर्न पोल्ट्री फार्मिंग ज्याला म्हणतो आपण, ते खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलेलं नाही. आधी जर आपण विचार केला तर पारंपरिक पद्धतीनं खेड्यापाड्यात पक्षी अंडे याचे उत्पादन व्हायचं आणि ते शहरी भागामध्ये विक्रीला जायचं. पण आता परिस्थिती बदललेली आहे. आता मोठमोठ्या शहरांमध्ये मोठमोठ्या पोल्ट्री फार्म्समध्ये हे सगळं होतं आणि गावाकडे ते विक्री त्याची होते. गावाकडचं जे पारंपरिक कुक्कुटपालन होतं, ज्याला आपण बॅकयार्ड पोल्ट्री फार्मिंग म्हणतात, परसबागेतल कुक्कुटपालन म्हणतो, ते सातत्यानं कमी होत आहे. तर त्याची कारण मीमांसा आपण बघूया. कुक्कुटपालनासाठी मूलभूत बाबी कुठल्या लागतात, कोण कुक्कुटपालन करून यशस्वी होऊ शकतं. कारण आपल्या परिसरात जर आपण बघितलं तर असे बरेच व्यक्ती आहेत. आता मेटकरांचं मी एक उदाहरण देतो अमरावतीचे. तर त्यांनी मला वाटते 100 कोंबड्यापासून सुरुवात केली. आज जवळपास 2 लाख कोंबड्या त्यांच्याकडे आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणात अंडी उत्पादन आणि जे काही आर्थिक सोयीसुविधा त्यांना मिळालेल्या आहे कुक्कुटपालनाच्या माध्यमातून. असे अनेक उदाहरणं आहेत, अनेक यशोगाथा आहेत आणि दरवर्षी कमीत कमी 4-5 तरी यशोगाथा आम्ही आमच्या डोळ्यासमोरून बघतोय आहे. तर आमच्या विभागामार्फत सातत्यानं कुक्कुटपालनावरचे प्रशिक्षण घेतले जातात. जवळपास मागच्या 5 ते 6 वर्षामध्ये 2000पेक्षा जास्त लोकांना मी प्रशिक्षित केलेलं आहे. 5 दिवसाचं प्रशिक्षण असतं. त्याच्यामध्ये कुक्कुट पक्ष्यांच्या कुठल्या पद्धतीच्या जाती निवडाव्यात, नंतर पक्ष्यांसाठी जे शेड असेल त्याची बांधणी कशी करावी, त्याची रचना कशी असावी, त्याच्यानंतर कुठल्या संगोपनाच्या पद्धतीचा आपण अवलंब करावा, पक्ष्यांचं संतुलित आहाराचं नियोजन कशा पद्धतीनं करावं, त्याच्यानंतर त्यांची विक्री कशा पद्धतीनं करावी, त्याचं अर्थशास्त्र काय, शासनाच्या विविध योजना कुठल्या असतात, त्याचा फायदा कसा घेता येईल, आणि ह्या सगळ्यांची इत्थंभूत माहिती कुक्कुट लेअर असेल, ब्रॉयलर पालन असेल, लाव्ही बटेर पालन, टर्की पालन, ह्या सगळ्यांबद्दलची इत्थंभूत माहिती ह्या 5 दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये आम्ही देत असतो. आणि जे काही बारकावे किंवा मूलभूत बाबी आपल्याला माहीत असाव्या लागतात. कारण कुठलाही व्यवसाय करायचा म्हणजे त्याच्याबद्दलची काही प्रमाणात का असेना पण काही मूलभूत माहिती आपण घेऊन जर तो व्यवसाय सुरू केला तर त्याच्यामध्ये आपल्याला यश आल्याशिवाय राहत नाही. कुक्कुटपालनाच्या बाबतीत सर्वसाधारण आपण ऐकलं असाल की बऱ्याच लोकांना त्याच्यासाठी अपयशाला समोर जावं लागतंय. त्याचं कारण जर आपण बघितलं तर हे लक्षात येतं की कुठंतरी त्या व्यक्तीकडे अनुभव नव्हता किंवा कुठेतरी त्या व्यक्तीने आधी कुठलंही प्रशिक्षण घेतलेलं नाही आणि त्याच्यामुळं काही छोट्या मोठ्या चुका झाल्यात आणि जे काही भांडवल त्याच्यामध्ये गुंतवलं त्याच्यामध्ये मोठं आर्थिक नुकसान झालं आणि ते उभे राहू शकले नाहीत. मित्रहो, कुठल्याही व्यवसाय असो त्याच्यामध्ये आव्हानं असतात, सोबतच संधी पण असतात. आता कोरोनामध्ये कुक्कुट पक्ष्यांमार्फत किंवा अंड्यांमार्फत कोरोना पसरू शकतो अशा पद्धतीच्या काही अफवा पसरल्या आणि पोल्ट्री उद्योगाला त्याचा मोठा फटका बसला. पण याच्यातून सिद्ध झालं संशोधनातून की कुक्कुट पक्ष्यांना, पोल्ट्रीला खास करून चिकनमध्ये कोविड होतच नाही. त्यांच्यामध्ये नैसर्गिक रेजिस्टन्स आहे आणि उलट चिकन आणि अंड्यांचं सेवन केलं तर आपली रोगप्रतिकारशक्ती खूप चांगली वाढते आणि अशा व्यक्तीमध्ये सुद्धा कोरोनाचा तेवढा प्रकोप दिसून येत नाही. आणि त्याच्यानंतर मग 200 पटीनं अंडे आणि चिकनचं रेट वाढत गेले. तर अशा पद्धतीनं जे काही संधी त्याच्यामध्ये साधून आली आणि कोविडनंतर पुन्हा जे काही डबघाईला आपलं पोल्ट्री फार्मिंग आलं होतं तर त्याच्यामध्ये पुनर्जीवन त्याच्यामध्ये झालं आणि मोठ्या जोमानं ही इंडस्ट्री पुन्हा उभी झालेली आहे. तर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद, ज्याला आपण ICMR म्हणतो, ICMRनी सांगितलेलं आहे की प्रत्येक भारतीयानं रोजचं कमीत कमी अर्ध अंड खाल्लं पाहिजे. कारण अंड्यामध्ये जे सूक्ष्म अन्न घटक असतात ते आपल्या आरोग्यासाठी अतिशय आवश्यक असतात आणि फक्त अर्ध अंड जर आपण रोज सेवन केलं तर हे सगळे सूक्ष्म अन्न घटक आपल्याला मिळतात.
अन्यथा जोपर्यंत आपण प्राणीजन्य पदार्थ आपल्या आहारामध्ये समाविष्ट करत नाही तोपर्यंत आपला आहारसुद्धा संतुलित होत नाही. त्यामुळं आहारामध्ये सुद्धा अंडी असेल, मांस असेल याचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. निव्वळ निरोगी व्यक्तीसाठीच नाही तर ज्या गरोदर माता असतील किंवा कोणी आजारी व्यक्ती असेल, कोणी म्हातारं असेल, तर अशा लोकांमध्ये सुद्धा पचनासाठी अतिशय सोपं अशा पद्धतीची अंडी आणि त्याचं आपल्या आहारामधलं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. पण परिस्थिती मात्र उलट आहे. आपण आपला भारताचा विचार केला तर काही मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत, त्याच्यामध्ये बँगलोर असेल, हैदराबाद असेल, मुंबई असेल, तर इथे जे आहे अंड्यांचं सेवन हे अमेरिका, डेन्मार्क, जापान हे विकसित जे देश आहेत त्यांच्या बरोबरीचं आहे. पण म्हणजे 300 ते 400 पर्यंत, बँगलोरला 300 अंडीपर्यंत सेवन गेलेलं आहे प्रति व्यक्ती. म्हणजे लोकांचा खरेदी करण्याचा स्वतःचं जे काही बँक बॅलन्स म्हणतो किंवा लाईफस्टाईल आहेत ते पण बदलल्यात, उत्पन्नात वाढ झाली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे अवेअरनेस म्हणतो, जे लोकांमध्ये जे जागरूकता निर्माण होत आहे आपल्या आरोग्याच्या बाबतीत, तर त्याचासुद्धा मोठा वाटा आहे. आणि मागच्याच महिन्यात महाराष्ट्र शासनाचं एक GR निघाला. त्या GRनुसार आता शालेय आहारामध्ये मिड डे मील जे स्कीम आहे त्याच्यामध्ये सुद्धा आठवड्यामधून कमीत कमी 2 दिवस तरी अंड्यांचा समावेश करण्याच्या बाबतीत सूचना म्हणजे तसा आदेश पारित झालेला आहे. आणि ह्या सगळ्या मागची भूमिका हीच आहे की अंड्यामध्ये असणारे अन्न घटक आणि त्याचं आपल्या अन्नामध्ये असणारं आपलं आरोग्य राखण्यासाठी जे महत्त्वाचं योगदान आहे, ह्या सगळ्या पार्श्वभूमीला धरून अशा पद्धतीचा आदेश महाराष्ट्र शासनानं पारित केलेला आहे. मित्रहो, मोठमोठ्या शहरांमध्ये, मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा अवलंब सुरू झालेला आहे. तिथलं अंड्यांचं सेवन मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, चिकनचं सेवन वाढलेलं आहे. पण ग्रामीण भागामधली परिस्थिती फार वाईट आहे. आपण आपलं स्वतःचं आत्मपरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल. कारण परिस्थिती इथं बोलण्यालायकसुद्धा नाही. खूप कमी प्रमाणात सेवन त्याचं किंवा त्याची उपलब्धता दिसून येत आहे. आणि ही उपलब्धता कमी होण्यामागं जे काही उणिवा दिसून येतात पारंपरिक पद्धतीच्या कुक्कुटपालनात आणि कशा पद्धतीनं ते पुढे जाता येईल. कारण मोठ्या प्रमाणावर काही लोकांनी कुक्कुटपालन केलं तर आपली उपलब्धता पूर्ण होणार नाही. तर त्यासाठी मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने जर याच्यामध्ये सहभागी झाले तर नक्कीच ते उद्दिष्ट पूर्ण होईल आणि आपण बाहेर देशांमध्ये सुद्धा एक्सपोर्ट करू शकू. कारण दरडोई उपलब्धता 180 आहे, पण आपल्याकडे आवश्यकता 180 अंडी प्रति व्यक्ती प्रति वर्ष आहे. पण आपल्याकडे निम्मे म्हणजे 90च्या जवळपास अंडी उपलब्ध आहेत. चिकनच्या बाबतीत सुद्धा तेच आहे. म्हणजे पोल्ट्री फार्मिंग असा कुठलाच उद्योग शेतीशी निगडीत किंवा असा नाही आहे की ज्याच्यामध्ये वार्षिक वाढ जी आहे ती 10 ते 15% आहे. पण ब्रॉयलर फार्मिंगमध्ये 15% वार्षिक वाढ दिसून येत आहे. आणि सोबतच अंड्यामध्ये सुद्धा 6 ते 8% वार्षिक वाढ दिसून येत आहे. आणि एवढं असूनसुद्धा आपण आपली गरज पूर्ण करू शकत नाही. तर हे 2-2.5 पटीनं याची वाढ होणं गरजेचं आहे, जेणेकरून आपली गरज ही पूर्ण होईल. आणि जर आपण एकंदरीत जी मांसाची उपलब्धता आपल्या देशामध्ये आहे ती बघितली तर त्याच्यामध्ये जवळपास 51% म्हणजे 50%पेक्षा जास्त जे मांसाचं उत्पादन आहे ते मात्र कोंबडीपासून होत आहे, म्हणजे ब्रॉयलर पालनामधून होते आहे. मागच्या पशुगणनेमध्ये जर आपण बघितलं तर हे जवळपास 36% होतं. तर हे मोठ्या झपाट्यानं हे वाढ दिसून येत आहे. आणि त्याच्यामागं नक्कीच याच्यासोबत असणारे जे ॲडव्हान्टेजेस म्हणू आपण किंवा त्याचे फायदे म्हणू तर हे फायदे त्याच्याशी निगडीत आहेत आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीची वाढ आपल्याला दिसून येत आहे. एकंदरीत कुक्कुटपालन हे 3 पद्धतीत होतं. एक पारंपरिक पद्धतीचं ज्याला आपण परसातील कुक्कुटपालन म्हणू. ज्या काही ग्रामीण महिला असेल, कोणी शेतावर काम करायला जात असेल, त्या महिलेने शेतावरती कामाला न जाता आपल्या घरच्या घरी 10 ते 20 कोंबड्या जर ठेवल्या तर रोजचे 8-10 तरी अंडे येतील. आणि ग्रामीण भागामध्ये म्हणा किंवा ग्रामीण भागामधले जे पक्षी तयार होतात किंवा जी अंडी तयार होतात तर ती जवळपास सेंद्रिय म्हटल्या जातात, इक्विव्हॅलंट टू ऑर्गॅनिक एग्स. कारण त्याचं असं की तिथं कुठलंही रसायन किंवा इतर काही गोष्टीचा वापर होत नाही आणि त्याच्यामुळे ते नैसर्गिक असतं. आणि नैसर्गिक खाद्य असेल तर त्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण अँटीबायोटिक रेजिस्टन्स किंवा इतर ज्या काही समस्या मेडिकल सायन्स भेडसावत आहे
तर त्याला उत्तर म्हणजे सेंद्रिय शेती म्हणा किंवा सेंद्रिय कुक्कुटपालन असेल किंवा आपल्या ग्रामीण भागामधले जे पक्षी तयार होतात तर ते जवळपास सेंद्रिय असतात. तर अशा पद्धतीचे आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असे पारंपरिक पद्धतीमध्ये परसबागेतील पोल्ट्री फार्मिंगमधून कुक्कुटपालन केल्या जाऊ शकतं आणि त्याचमधून आपलं काही प्रमाणात घरची गरज जे असेल कमीत कमी त्याच्यामध्ये व्यावसायिक दृष्टिकोन फारसा नसतो, पण आपल्या घरची जी काही गरज आहे अंड्यांची असेल पक्ष्यांची असेल ती पूर्ण होऊ शकते. आणि ज्या महिला बाहेर जाऊन रोजंदारी करत असतील तर त्यांना बाहेर न जाता घरच्या घरी राहूनसुद्धा आपला त्याच्यातून तेवढा पैसा नक्कीच कमावता येऊ शकतो. आणि सोबतच महिला घरी राहिली तर कोणी आजारी असेल घरी किंवा मुलाबाळांकडे घरच्यांकडे सगळ्यांकडे व्यवस्थित लक्ष देऊ शकते आणि त्याच्यामुळे इतर पण फायदे होतात. दुसरं आहे ग्रामीण भागामधलं कुक्कुटपालन की जिथं सुधारित जाती जे आहे काही प्रमाणात लसीकरण असेल सुधारित पक्षी असतील आणि काही प्रमाणात तांत्रिक पद्धतीनं म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीचं कुक्कुटपालन आपल्याला काही प्रमाणात दिसून येतं आणि पक्ष्यांची संख्यासुद्धा वाढलेली दिसून येते. आणि तिसरं आणि महत्त्वाचं जे आहे ज्याला आपण कमर्शियल पोल्ट्री फार्मिंग म्हणतो तर ते आहे ब्रॉयलर आणि लेअर फार्मिंग की जे मोठ्या प्रमाणामध्ये शहरी भागात किंवा निम शहरी भागामध्ये मुख्यत्वे दिसून येतं आहे. तर कुक्कुटपालन हा असा व्यवसाय आहे जर आपण ब्रॉयलरचं उदाहरण घेतलं तर ब्रॉयलर फार्मिंग म्हणजे काय आहे की 40-45 ग्रामचं पिलू आपण एक दिवसाचं घेतो जे की इझिली अवेलेबल होतं आपल्या राज्याच्या विदर्भाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात. 32 दिवसापर्यंत त्याचं व्यवस्थित असं संगोपन केलं जातं आणि लगेच विक्री केल्या जाते. म्हणजे सगळ्या गोष्टी अतिशय उत्कृष्ट असे पक्षी आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यांना लागणारा संतुलित आहार तो सहज उपलब्ध आहे. तांत्रिक ज्या काही बाबी असतील त्यासुद्धा आहेत किंवा आपण फारच मोठं प्रशिक्षण घेतल्यानंतरच ब्रॉयलर फार्मिंग करू शकतो असंही बिलकुल नाही. हे फार मोठं रॉकेट सायन्स नाही आहे. आपल्या प्रत्येकाच्या परिसरामध्ये आजूबाजूला कोणी ब्रॉयलर फार्मिंग करत असेल तर त्यांच्या सान्निध्यात राहून त्यांच्या जे काही बॅचेस वेळोवेळी येतात 1-2 बॅच जर आपण जवळून बघितल्या तिथं काम करून अनुभव घेतला तर नक्कीच आपण यशस्वीपणे कुक्कुटपालन करू शकतो आणि यशस्वीपणे करून त्याच्यामध्ये आपण यश प्राप्त करू शकतो. इथे जवळच यवतमाळला एक देवेंद्र भोयर म्हणून आहेत, कोणाच्या परिचय असतील माहीत नाही, तर त्यांनीसुद्धा जवळपास 200 ब्रॉयलरपासून सुरुवात केली. यवतमाळ म्हणजे फारसं लांब नाही आहे. 200 पासून सुरुवात केली, जवळपास 4 लाखापर्यंत आज ब्रॉयलर त्यांच्याकडे आहे आणि अतिशय वातानुकूलित ज्याला म्हणतो आपण एन्व्हायरमेंटली कंट्रोल्ड हाऊस आणि फुल्ली ॲटोमेटेड अशा पद्धतीचं वातानुकूलित घरांमध्ये पक्षी पाळण्याचं सुद्धा तंत्र अतिशय सोपं आहे आणि सर्वत्र हे आता विकसित होत आहे कारण त्याच्यामध्ये आणखी आपल्याला फायदे मिळू शकतात. तर 45 ग्रामचं पिलू घेऊन येणे आणि त्याला 35 दिवसापर्यंत 32 दिवसापर्यंत वाढ करणे जे की 45 ग्रामपासून 2 किलोचं वजनाचं होतं आणि त्याची त्वरित विक्री होते. ह्या सगळ्या गोष्टी आज वेल ऑर्गनाइज्ड आहे, त्याची चांगली डिमांड मार्केटमध्ये आहे आणि अशा पद्धतीचं हे त्वरित उत्पन्न देणारं हे थोडक्यात हा व्यवसाय आहे ब्रॉयलर पालनाचा. कारण जे सुरुवात करणारे असतात तर त्यांनी एकाएकी लेअर फार्मिंग किंवा लेअर फार्मिंग म्हणजे वर्षभर पक्षी आपल्याकडे ठेवावं लागतात अंडी उत्पादनासाठी. पण ब्रॉयलरचं कसं आहे की अतिशय शॉर्ट पिरियड आहे, 1 महिन्याच्या आत पक्षी तयार होतात आणि त्याच्यामुळं जर काही चुका झाल्यात किंवा काही तर आपल्याला दुसऱ्या बॅचमध्ये त्याचं आपल्याला त्यात सुधारणा करता येतं आणि हळूहळू त्याच्यामध्ये आपण आपले यश संपादन करू शकतो. अंड्यांबरोबर मांसामध्ये सुद्धा वेगवेगळे जे सूक्ष्म अन्न घटक आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात. कारण आता कुठलाही आजार झालं तर डॉक्टर्स मल्टीविटॅमिन्स आणि मल्टीमिनरल्स त्या टॅबलेट्स देतात कारण जीवनसत्व आणि क्षार याची कमतरता याच्यामुळे रोगप्रतिकार शक्तीवरती फरक पडतो आणि आपली रोगप्रतिकार शक्ती जर कमी झाली तर कुठल्याही साधारण आजाराला आपण बळी पडतो आणि तो मोठा त्याचं रूप धारण करू शकतं जर आपली रोगप्रतिकार शक्ती कमी असेल तर. आणि त्यासाठी ज्या काही कॅप्सूल्स टॅबलेट्स दिल्या जातात जे ह्युमन न्यूट्रिशनिस्ट आहेत, ह्युमन
अन्नतज्ज्ञ आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार त्या कॅप्सूल खाऊनसुद्धा आपल्या शरीराला ते अन्न घटक पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही, कारण त्यांची उपलब्धता जी आहे आपल्या शरीरामध्ये ती कमी असते. पण तीच आपण अंडी किंवा मांस याच्यामधून जर सेवन केलं तर याची बायो अवेलेबिलिटी म्हणजे आपण नुसतं सेवन करू, पण सेवन केल्यानंतरही ते आपल्याला शरीराला मानणार की नाही तर त्याच्यामध्ये याची 100% गॅरंटी असते, कारण हा नैसर्गिक स्रोत असतो. तर हे तज्ज्ञांचं म्हणणं आहे, माझंही म्हणणं नाही आहे की नुसत्या कॅप्सूल्स किंवा टॅब्लेट्सपासून त्याची बायो अवेलेबिलिटी कमी असल्यामुळं ती डेफिशियन्सी तिथे राहू शकते. तर याचं जैविक मूल्य सुद्धा 97 म्हणजे 95पेक्षा जास्त जैविक मूल्य, म्हणजे जेवढा आपण सेवन करू त्याचं 97% भाग हा आपल्या शरीराला लागतो, फक्त 3% एक्सक्रीट बॉडीमधून निघून जाईल. अशा पद्धतीचं जैविक मूल्य असणारं दुसरं कुठलंही प्रथिनांचं स्रोत नाही आहे. म्हणजे पहिल्या नंबरवर अंड येतं, नंतर दूध आणि नंतर मांस, अशा पद्धतीनं त्याचं रँकिंग होतं. आणि हा उद्योग जो आहे हा सातत्यानं वाढत आहे, कारण माहीत आहे आपल्याला की आपल्याला आवश्यकता जास्त आहे पण उपलब्धता आपल्याकडे फार कमी आहे. त्याच्यामुळं मागच्या काही दशकामध्ये हे जरी सातत्यानं वाढत असलं तरी पुढेही अशाच पद्धतीनं वाढ होणं गरजेचं आहे, कारण आपली शेती जी आहे ही लिमिटेड आहे. आपली लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि ह्या वाढत्या लोकसंख्येचा पोट भरण्यासाठी सुद्धा बरेच अन्न घटक आणि त्यातल्या त्यात क्वालिटी अन्न घटक जर म्हटलं तर ह्या गोष्टींची आवश्यकता फार भासणार आहे. आणि त्यासाठी ह्या पद्धतीचा व्यवसाय जो आहे तर याला वाढ नक्कीच पुढे पण राहणार आहे, अशा पद्धतीचं प्रेडिक्शन आहे. खेड्यापाड्यामधली परिस्थिती वाईट आहे. इवन ऑफिशियल डॉक्युमेंट्समध्ये सुद्धा आपण बघितलं तर तिथं त्याची उपलब्धता जी आहे, अंडी असेल मांस असेल, ती मोठ्या सिटीज म्हणजे ज्या आपण आता इंडिया आणि भारत म्हणतो अशा पद्धतीचं आहे की मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये अवेअरनेसमुळे कन्झम्पशन जे काही डेव्हलप कंट्रीज आहेत, विकसित देश आहेत, त्यांच्या बरोबरीनं आहे. पण खेड्यापाड्यांमध्ये मात्र ती परिस्थिती थोडीशी विपरीत आहे. तर जगाच्या मॅपवरती भारताचं मोठं नाव आहे. आपण दुसऱ्या नंबरवर आता आलेलो आहो. मागच्या वर्षापर्यंत तिसऱ्या नंबरवर होतो अंडी उत्पादनामध्ये, आता आपण दुसऱ्या नंबरवर आलेलो आहो. ब्रॉयलरमध्ये सुद्धा आपली परिस्थिती चांगली आहे. आणि ह्या कुक्कुट उद्योगामध्ये एम्प्लॉयमेंट जनरेशन हे सुद्धा फार अतिशय महत्त्वाचं आहे, कारण इतर नोकरी केल्यापेक्षा हा एक स्वतंत्र व्यवसाय म्हणून सुद्धा आपण नक्कीच करू शकतो. त्याच्यासाठी फार मोठं डिग्री पाहिजे अशा पद्धतीचं काही नाही. बरेच लोक आहेत. आमच्या अकोल्याजवळ एक अकोली जहागीर म्हणून गाव आहे, तिथे एक अंगठाछाप व्यक्ती आहे, नाव हिम्मतराव जायले. आणि तसंच हिम्मत त्यांनी केली आणि 6-6 हजाराच्या बॅचेस ते काढतात आणि त्याच्यापासून जवळपास 2 लाखापर्यंत ते प्रत्येक बॅच मागे उत्पन्न त्यांना हे मिळत असतं. त्यांनी 2-3 मुलांना पण तिथे एम्प्लॉय केलेलं आहे. मित्र, असे भरपूर उदाहरणं आहेत आपल्या परिसरामध्ये. आपण जर बारकाईनं विचार केला तर कुक्कुटपालन व्यवसाय का करायचा, इतर व्यवसायाच्या बाबतीत आपण जर नक्कीच तुलना करायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं कुठलाही व्यवसाय करायचा म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला बेनिफिट कॉस्ट रेशो, बेनिफिट म्हणजे येणारं उत्पन्न आणि लागणारा खर्च याचं गुणोत्तर, आणि याचं गुणोत्तर जे आहे ते 1.2 म्हणजे प्रत्येक 1 रुपया जर आपण इन्व्हेस्ट करत असेल तर त्याच्यापासून कमीत कमी 1 रुपया 20 पैसे म्हणजे 20% तर प्रॉफिट होत असेल तरच तो व्यवसाय आपण करायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण जर पोल्ट्री फार्मिंग असेल किंवा कुठलाही व्यवसाय असेल तर त्याच्यासाठी आपल्याला कुठला खर्च येईल त्या खर्चाचा आपण ताळेबंद लावला आणि आपल्याला अपेक्षित उत्पन्न किती आहे, बाजारामध्ये सगळ्या गोष्टींचे भाव आपण लक्षात घेतले आणि हे गुणोत्तर काढलं. हे गुणोत्तर जर 1.2च्या वर येत असेल तरच तो व्यवसाय करण्याजोगा असतो आणि अशा पद्धतीनं आपण त्याची चाचपणी करू शकतो. तर कुक्कुटपालन व्यवसाय का करायचा, आधीच सांगितलं की अतिशय सोपं आहे, कमीत कमी भांडवलामध्ये सुद्धा करू शकतो. बकरीला गरिबाची गाय म्हणतात, तर पोरेस्ट मॅन्स काऊ इज अ चिकन. तर कोंबडीला आपण गरीबातल्या गरीब माणसाची गाय अशा पद्धतीनं सुद्धा संबोधलं जातं, कारण कमी खर्चात मध्ये सुद्धा हा व्यवसाय आपण सुरू करू शकतो. भांडवल कमी लागतं, जागा कमी लागतं आणि त्वरित याच्यापासून उत्पन्न प्राप्तीसुद्धा होते. आणि याच्यामध्ये आपण ज्या काही मूलभूत गोष्टी आपण बघितल्या की पायाभूत गोष्टी सुविधा काय आहेत, तर आज सहज ज्या काही बेसिक नीड्स आहेत, प्री रिक्विजिट्स, कुठलाही व्यवसाय म्हटलं म्हणजे त्याच्यामध्ये प्री रिक्विजिट्स असतात. जसं आपण दुधाचं डेअरीचं करतो म्हटलं
तर हिरवा चारा, वर्षभर आपल्याकडे हिरवा चारा पाहिजे, अशा पद्धतीची एक मेन प्री रिक्विजिट आहे. तसंच कुक्कुटपालनासाठी जर आपण म्हटलं तर आपल्याकडे जे जे काही पोल्ट्री फार्मिंगसाठी लागतं, इनपुट्स लागतात, ज्या सोयीसुविधा लागतात, त्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहेत की नाहीत. तर मला वाटते कानाकोपऱ्यात ह्या सगळ्या सुविधा पोहोचलेल्या आहे. तज्ज्ञांचे मार्गदर्शन असेल किंवा मग लागणारी दर्जेदार आपल्याला एक दिवसाची पिलं असतील किंवा बॅलन्स्ड फीड ज्याला म्हणतात, संतुलित आहार असेल किंवा मग काही प्रमाणात मार्केटिंग स्ट्रक्चर, तर ह्या सगळ्या गोष्टी आज सहज उपलब्ध झालेल्या आहेत. आणि त्याच्यात सोबतच शाश्वत बाजारपेठ, म्हणजे जी डिमांड आहे, कुठलाही व्यवसाय म्हटलं तर कमीत कमी पुढच्या 5 वर्षाची डिमांड आपण बघितली पाहिजे. आणि तशा पद्धतीची डिमांड पण आपण जर आकडेवारी बघितली तर हे आपल्या लक्षात येते. आणि काही प्रत्येक व्यवसाय म्हटलं तर त्याच्यामध्ये काही आव्हानं असतात, सोबत संधीही असतात. तर ज्या काही अडचणी येतील, जसं खाद्यांची निरंतर जी भाव वाढ होत आहे, तर त्याच्यावर कशा पद्धतीनं आपल्याला तोडगा करता येईल किंवा मग आपल्याला जे काही मिडलमॅन्स असतील, ट्रेडर्स असतील, त्याच्यामध्ये आपला बराचसा उत्पन्नाचा शेअर जातो. तर आपण गाव पातळीवरती जर विक्री केली तर नक्कीच आपण आपली प्रॉफिट मार्जिन ज्याला म्हणतो, तर आपला नफा त्याच्यामधला नक्कीच वाढवू शकतो. तर ब्रॉयलरमध्ये नर आणि मादी दोन्ही असतात, वेगवेगळे नसतात. आणि 5 ते 6 आठवड्यापर्यंत त्यांचं संगोपन केलं जातं आणि फार काळ त्यांना ठेवल्या जात नाही, कारण स्वादिष्ट, रुचकरपणा ह्या सगळ्या गोष्टींवरती त्याचा पुढे परिणाम होतो. त्याच्यामुळं 32 ते 35व्या दिवशी ह्या पक्ष्यांची विक्री केल्या जाते. तर ब्रॉयलर फार्मिंग जे आहे हे 72 पासून आपल्याकडे आलेलं आहे, कारण हायब्रिड बर्ड्स त्याच्यामध्ये यूज होतात आणि मोठ्या प्रमाणावर हे दरवर्षी वाढत आहे आणि बऱ्याच लोकांना याच्यापासून रोजगार उपलब्धी पण होत आहे. जसं मी आधीच सांगितलं की कमी भांडवल, कुक्कुटपालन एकंदरीत कमी भांडवलात सुरू करता येतं. एवढीच इन्व्हेस्टमेंट लागेल तरच सुरू होईल असं नाही. ज्यांनी मोठमोठ्या प्रमाणात युनिट सुरू केलेत आणि काही अनैसर्गिक कारणामुळं जर काही चुका झाल्या आणि त्याच्यामध्ये नुकसान झालं आणि ते पुन्हा उभे राहू शकले नाही, पण जेवढे काही यशोगाथा आहेत तर त्यांचं जर आपण बघितलं तर त्यांनी छोट्या युनिटपासून सुरुवात केलं आणि आता ते करोडोमध्ये पैसा कमावत आहेत. हे लाईव्ह एक्झाम्पल्स आहेत. म्हणून कुक्कुटपालन करत असताना आपण छोट्या याच्यावर सुरुवात करावी, ॲक्च्युअल एक्सपिरियन्स घ्यावा आणि मग हळूहळू आपण त्याला वाढवावं अशा पद्धतीनं. आणि ब्रॉयलर फार्मिंग असेल तर त्याच्यामध्ये करार पद्धतीचं कुक्कुटपालन अशी सुद्धा सुवर्ण संधी आहे. आणि डॉक्टर पवार हे व्यंकटेश्वरा हॅचरीज हे एक मोठी इंटिग्रेटर कंपनीसुद्धा आहे. तर त्याच्याबद्दलही ते माहिती सांगतील की करार पद्धतीमध्ये ज्या ज्या इनपुट्स लागतात, दर्जेदार पिलं असतील, खाद्य असेल, तज्ज्ञांचं मार्गदर्शन असेल, कारण डॉक्टर्स रोज येऊन बघतात आणि सोबतच त्यांना संतुलित आहार आणि किमती किती वाढल्या, काही घटल्या, काही घेणं देणं नाही. आधीच ठरलेल्या दरानुसार त्याची विक्री होणार आणि पर किलो बेसिसवरती आपल्याला मोबदला मिळणार. तर आणखी याच्यापेक्षा काय पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीची सुवर्ण संधी ह्या ब्रॉयलर फार्मिंगमध्ये ही चालून आलेली आहे. तर त्याचा नक्कीच जे नवउद्योजक आहेत, एंटरप्रेनर्स आहेत, जे या उद्योगामध्ये उतरू इच्छितात, तर त्यांनी नक्कीच ह्या गोष्टीचा फायदा करून घेणं गरजेचं आहे. तर ग्रामीण भागामधलं जे कुक्कुटपालन बघतोय आपण की त्याच्यामध्ये फार मोठा आपण प्रोग्रेस करू शकलो नाही. थोड्याफार प्रमाणात तिथंही आपल्याला प्रोग्रेस दिसतोय आता, पण त्याच्यामागं जर आपण बघितलं, थोडासा विचार केला तर दिसून येईल की जातवंत पक्षी म्हणजे पक्ष्यांची जी उत्पादक क्षमता असते आपल्या गावरानी पक्ष्यांची ती कमी आहे. सोबतच आपण त्यांना कुक्कुट खाद्य, मला मगाशीच फोन आला की सर आम्ही सकाळी सोडून देतो पक्ष्यांना आणि रात्री फारच फार मूडवर ते तांदूळाची कणी वगैरे देतो. पण अशानं कसं चालेल. जर आपण आता जसं आपल्या शरीराला सूक्ष्म अन्न घटक लागतात, क्षार मिश्रणं असतील, जीवनसत्व असतील, तसंच पक्ष्यांना पण लागतं. त्यांच्यासुद्धा शारीरिक गरजा, ज्या काही अन्नाच्या गरजा आहेत, त्यांना खाद्यान्न जे लागतं, तर त्या सगळ्या गरजा पूर्ण झाल्यानंतरच त्या पक्ष्यांमध्ये व्यवस्थित वाढ होईल. त्या पक्ष्यांपासून आपल्याला काही उत्पन्न मिळेल आणि ते पक्षी निरोगी राहतील, सगळ्यात महत्त्वाचं. तर त्यासाठी दर्जेदार खाद्य, संतुलित आहार अतिशय महत्त्वाचा आहे. सोबतच लसीकरणाचा अभाव, रोग येऊ नये म्हणून काही नियम असतात, त्याचं तंतोतंत पालन होणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळं पक्ष्यांमध्ये मरतुकीचं प्रमाण वाढतं
आणि जे काही आपल्याला कुक्कुटपालनाबद्दल शास्त्रोक्त माहिती पाहिजे असते ती पण बऱ्याचदा ग्रामीण भागातले जे पारंपरिक पद्धतीचे कुक्कुटपालक आहेत त्यांच्याकडे नसते आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींचा अल्टिमेटली त्याच्या उत्पादनावरती परिणाम दिसून येतो. तर प्रशिक्षण अतिशय महत्त्वाचं आहे. जे काही मूलभूत बाबी आहेत कमीत कमी त्या आपण जाणून घेतल्या पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण ह्या व्यवसायामध्ये पदार्पण केलं पाहिजे. त्याच्यामध्ये नक्कीच यश येतं. तर व्यंकटेश्वरा हॅचरीजची एक प्रशिक्षण संस्था आहे. 1-1, 2-2, 3-3 महिन्याचे 6 महिन्यापर्यंतचे कोर्सेस चालवते. आमच्या महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत जे काही 6-7 कॉलेज आहेत तिथे प्रत्येक ठिकाणी आम्ही कुक्कुटपालनावरचे 5 दिवसाचे प्रशिक्षण वर्ग भरवतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल हँड्स ऑन ट्रेनिंग सोबत सगळी बौद्धिक अशी माहिती त्याच्यामध्ये दिल्या जाते. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शासनाचे प्रकल्प आहेत, कुक्कुट प्रकल्प, तिथूनसुद्धा महिनाभराचं 10 दिवसाचं प्रशिक्षण दिलं जातं. तर ह्या सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत. तर ह्या व्यवसायामध्ये चतुर्सूत्रे आपण असं जर समजलं तर त्याच्यामध्ये नुसतं व्यवस्थापन करतोय म्हणून चालत नाही, तर ते कौशल्यपूर्ण म्हणजे प्रत्येक गोष्ट समजून जर केली तर त्याचा फायदा होतो. रोग नियंत्रण करायचं म्हणून केलं नाही तर ते इफेक्टिव्ह पाहिजे, परिणामकारक असं रोग नियंत्रणाचा जो कार्यक्रम आहे तो केला पाहिजे. नवीन नवीन संकल्पना असेल, जसं मी हिम्मतराव जायलेंचं उदाहरण देतो, अंगठाछाप व्यक्ती, त्यांना कमीपणा वाटत नाही, मोठेपणा वाटत नाही, पण फार यशस्वीपणे ते कुक्कुटपालन करतात आणि त्यांनी लहान पिलांसाठी खाऊ घालायसाठी बिना खर्चिक असं जे सायकलचे टायर असतात त्याला खाद्याच्या गोणीचा कपडा बांधून एक छोटं खाद्य तयार केलं आणि ते प्रत्येक फार्मरकडे आज दिसून येतं. मोठ्या अभिमानानं तो व्यक्ती कोणालाही गेलं तर समजून सांगतो, दाखवतो, त्याच्यामध्ये खाद्याचं नुकसान होत नाही. अशा पद्धतीच्या नवीन नवीन संकल्पना शेतकरी लोक वापरतात आणि पोल्ट्री सायन्समध्ये, पोल्ट्री फार्मिंगमध्ये, पोल्ट्री इंडस्ट्रीमध्ये जे काही नवीन नवीन डेव्हलपमेंट दिसून येतात तर ह्या गरजू कोण आहे? सगळ्यात गरजू शास्त्रज्ञ तर आहेच, पण सोबतच जो पोल्ट्री फार्मर आहे तर त्यांनीसुद्धा बऱ्याचशा गोष्टींचं नवीन नवीन आयडियाज पुढे आणल्यात, संकल्पना आणल्यात आणि त्या आज रुजू झालेल्या दिसून येत आहे. आणि पक्ष्यांची विक्री वेळेवर वेळेवर करणं गरजेचं आहे. आमच्याकडे एक महिला कुक्कुट उद्योजक होती. तिनं असंच आपलं ब्रॉयलरचे पक्षी त्यांना फीड देणं आणि विक्री असं सुरू ठेवलं 2 महिन्यापर्यंत. जेव्हा पूर्ण कॅल्क्युलेशन केलं तेव्हा तिच्या लक्षात आलं की बाबा माझा खर्च खूप गेला, मला काही फायद्याचं पडलं नाही आहे. कारण काही कालावधीपर्यंत, काही वयापर्यंत हे पक्षी जेवढं खातात तशा पद्धतीनं त्याचं मांसात किंवा वाढीत रूपांतर होतं, पण काही वयानंतर मग तो जो रेट आहे तो कमी होतो. म्हणजे पक्षी खाद्याचं प्रमाण जास्त असतं पण त्याच्या तशा पद्धतीचं वाढ त्याच्यामध्ये दिसून येत नाही आणि त्या पक्ष्यांची जी गुणवत्ता आहे ती पण कमी होते, मांसाची गुणवत्तासुद्धा कमी होते. त्याच्यामुळं जसं मी म्हटलं की 32 ते 35 दिवसामध्ये ब्रॉयलर पक्षी हा चवीदार असतो आणि त्याची विक्री किफायतपणे सुद्धा त्या दरम्यान आपली झाली पाहिजे. तर याच्यामध्ये पंचतत्वे जर आपण बघितलं तर फार मोठं खर्चिक घर असलं पाहिजे, शेड असलं पाहिजे असं नाही. तर कसंही आपलं तुराट्या पराठ्याचं काही खुराडं का असे ना, पण ते हवेशीर असणं गरजेचं आहे, स्वच्छ असणं गरजेचं आहे. आपले पक्षी जे आहेत त्यांची उत्पादन क्षमता चांगली पाहिजे, त्यांची रोगप्रतिकारशक्ती चांगली पाहिजे. ज्या वातावरणामध्ये त्यांचं पालनपोषण करायचं आहे त्या वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये पाहिजे आणि आपलं प्रभावी असं व्यवस्थापन चांगलं पाहिजे. त्याच्यामध्ये आळशीपणा चालत नाही, अटेंटिव्ह राहावं लागतं. कारण लाईव्ह स्टॉक आहे, दिवाळी आहे, दसरा आहे, लक्ष्मीपूजा आहे, हे सगळं आहे, पण सोबतच आपल्याकडे लाईव्ह स्टॉक असतो. कारण आपण त्यांना जे खायला देऊ, आपण ज्या पद्धतीनं त्यांचं संगोपन करू, त्यांच्याकडे दुसरा काही पर्याय नसतो कारण ते शेडमध्ये असतात. तर अशा वेळी आपल्याला मोकळेपणाने 24 आवर्स आपल्याला कमीत कमी ते वॉच ठेवणं गरजेचं असतं. त्यांना संतुलित आहार आणि स्वच्छ पाणी, जसं पाणी आपण पितो तशाच पद्धतीचं स्वच्छ पाणी, निरोगी पाणी हे त्यांना पक्ष्यांना पण लागत असतं. त्यांच्यासाठी असे काही निम्न दर्जाचे काही असे स्पेसिफिकेशन किंवा हे नाही आहेत. आपल्यासारखंच पाणी त्यांनाही पशुपक्ष्यांना पण लागत असतं. आणि पक्ष्यांमध्ये जे मेन रोग येतात ते 3 कारणांनी. एक अस्वच्छता म्हणजे दमट वातावरण, तिथं रोगजंतू वाढणार. दूषित खाद्य दिलं, असंतुलित आहार, त्याच्यातून कुठलाही अन्न घटक जास्त असेल तरी तो हानिकारक, कमी असेल तरी हानिकारक. त्याच्यामुळं तो योग्य प्रमाणात असणं गरजेचं आहे. आणि दूषित पाणी, ह्या 3 गोष्टी जर आपण पाळल्या तर आपल्या पोल्ट्री फार्मवरती सहजासहजी रोग येणार नाही. तर हे संगोपनामध्ये
जे काही पोल्ट्री फार्मसाठी जागा आहे तर ती जागा अशा ठिकाणी असावी की तिथं पाणी साठता कामा नये, पाण्याचा निचरा व्यवस्थित व्हावा. त्याच्यानंतर घराची बांधणी करत असताना आपण परिसरातले काही शेड्स बघावेत, जेणेकरून त्याच्यामध्ये काही चुका झाल्या असतील तर आपण त्या दुरुस्त करून घ्याव्यात. कारण घरांची बांधणी, शेडची बांधणी एकदाच होते, त्याच्यामध्ये वेळोवेळी आपण बदल करू शकत नाही, वन टाईम इन्व्हेस्टमेंट असते. तर त्याच्यामुळं जे काही नॉर्म्स आहेत त्याच्यासाठी त्याच्यानुसार आपल्या शेडची बांधणी झाली पाहिजे. पिलांची निवड करत असताना जसं मी म्हटलं की त्यांची उत्पादन क्षमता असेल, रोगप्रतिकार शक्ती असेल, त्यांचा ॲक्टिवनेस, चपळपणा, त्यांचे वजनं, ह्या सगळ्या गोष्टी आपण तपासून घेतल्या पाहिजे. त्याच्यानंतर पक्ष्यांना संगोपनाची पद्धत, ब्रॉयलर पक्षी असेल तर आपण त्यांना गादी पद्धतीनं पाळतो, ज्याला डीप लिटर सिस्टम म्हणतात. अंडी देणारे पक्षी असतील तर त्यांना कॅलिफोर्निया किंवा इतर केज सिस्टम, पिंजऱ्यांमध्ये शक्यतोवर त्यांचं पालनपोषण केलं जातं. तर आणि ब्रॉयलरमध्ये वेगवेगळ्या बॅचेस, शक्यतोवर आपले 4-5 फार्म असतील, 2-3 फार्म असतील तर ते वेगवेगळ्या ठिकाणी असावे. एकाच ठिकाणी भरपूर शेड तयार केल्यापेक्षा, किंवा मग जे वेगवेगळे शेड असतील, आपल्याला जर भरपूर बॅचेस घ्यायच्या असतील तर त्या शेडमध्ये व्यवस्थित अंतर आणि जे काही बांधकामाच्या बाबतीत किंवा जैवसुरक्षेच्या बाबतीत जे नियम असतात ते नक्कीच आपण पाळले पाहिजे. आपल्याकडे जे आता तापमान आहे तर ते तापमानावर नियंत्रण करण्यासाठी सुद्धा प्रभावी अशा उपाययोजना आहेत. तर त्या उपाययोजना ऋतुमानानुसार काय बदल करायचं मी थोडक्यात ते पण सांगणार आहे. तर आपल्याकडचं वातावरण, ब्रॉयलर असेल किंवा अंडी देणारे पक्षी असतील, उन्हाळ्यात थोडा त्रास होतो, पण तो सहज आपण टाळू शकतो त्याच्यामध्ये काही उपाययोजना करून. प्रकाश योजना, माझ्याकडे एक शेतकरी आहे, मागच्या 12 वर्षापासून तो ब्रॉयलर फार्मिंग करतो आहे. जवळपास त्याच्याकडे आता 1चे 4-5 शेड झालेले आहे. आजही त्याच्या शेडवरती लाईट नाही, इलेक्ट्रिसिटी नाही ना. म्हणजे ह्या गोष्टी पाहिजेच, त्याच्याशिवाय होऊच शकत नाही असं नाही. तर मला असं वाटतं की आपली जर इच्छा असेल, आपली जर दृढ निर्णय असेल आणि आपलं धाडसी प्रवृत्ती असेल, रिस्क घेण्याची ॲबिलिटी असेल तर कोणीसुद्धा ह्याच्यामध्ये उतरू शकतो आणि आपल्या आवडीनुसार, आपल्या इंटरेस्टनुसार नक्कीच या व्यवसायामध्ये सक्सेसफुल होऊ शकतो. याच्यामध्ये काही अडचणी नक्कीच येणार, पण त्या अडचणीवर मात करत करत जो पुढे जातो तो त्याच्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. तर खाद्य, पाणी ह्या सगळ्या गोष्टी सहज आजकाल उपलब्ध आहेत. निर्जंतुकीकरण, घराची स्वच्छता आणि त्याचं फुमिगेशन हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि सोबतच रोगराई येऊ नये यासाठी लसीकरण आणि काही प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन, औषधोपचार ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. जागेची निवड करत असताना मी अतिशय थोडक्यात तुम्हाला सांगतोय की जवळपास 1 किलोमीटरच्या परिसरात दुसरा फार्म नसावा. आणि शहरालगत जर आपला पोल्ट्री फार्म असेल तर आपल्याला मार्केटिंगसाठी ते सोपं होतं. सोबतच ब्रॉयलर पक्ष्यांना सर्वसामान्यपणे 1 चौरस फूट जागा, 1 पक्षी या पद्धतीने एवढी जागा लागते. ऊन, पाऊस, वारा याच्यापासून पक्ष्यांचं संरक्षण करावं लागतं. त्याच्यासाठी वेळोवेळी आपल्याला काही उपाययोजना कराव्या लागतात. शुद्ध पिण्याचे पाणी त्यांचा पाहिजे. विद्युत पुरवठा असला तर फार चांगलं, आपल्याला फार्मिंग करणं सोपं जातं. आणि रस्ता वगैरे असला तिथे पोल्ट्री फार्मपर्यंत तर नक्कीच फीड आहे किंवा मग पिलं, पक्षी यांची ने-आण ह्या सगळ्या गोष्टी सहज उपलब्ध होतात. हॅचरी जी आहे, 1 दिवसाची पिलं जवळपास 200 किलोमीटरमध्ये हॅचरी असावी जिथं आपल्याला फार्म करायचा आहे. त्याच्यामुळं, कारण 200 किलोमीटरपेक्षा जास्त दुरून पिलं आणलं तर त्याच्यामध्ये ट्रान्झिट स्ट्रेस, त्या प्रवासाचा त्राण त्याच्यामध्ये येऊन काही प्रमाणात मरतूक होऊ शकते. तशाच पद्धतीनं रोगनिदान प्रयोगशाळा जवळपास 50 किलोमीटरच्या दरम्यान परिघात असावी. आणि तज्ज्ञांचं, माझ्या मते तज्ज्ञ हाच आहे की जो अनुभवी असा कुक्कुटपालक आहे, त्याचा तो एक चांगला मार्गदर्शक आणि आपला गॉडफादर होऊ शकतो. बरेच लोक माहिती शेअर करत नाही, पण 10 पैकी 4 लोक, 5 लोक नाही करत असतील, पण उर्वरित लोक नक्कीच सगळ्या गोष्टी बारकाईनं शेअर करतात, असा अनुभव आहे माझा. तर हे डीप लिटर पद्धतीचं शेड आहे, नियोजन आहे. आपण आपल्या परिसरात जर थोडंसं चौकशी केली, बघितले कशा पद्धतीचं डिझायनिंग आहे, कशा पद्धतीचं घर आहे, तर नक्कीच याच्याबद्दल आपल्याला माहिती मिळतं आणि एक उत्कृष्ट कमीत कमी खर्चाचं शेड आपण तयार करू शकतो. तर ते आरामदायी असावं. गादी पद्धतीत पक्ष्यांना काही प्रमाणात जीवनसत्व मिळतं आणि पक्ष्यांपासून अंडी, मांसासोबतच खत पण मिळतं आणि ते सेंद्रिय खत असतं. त्याच्यामध्ये नत्र, स्फुरद, पोटॅशचं प्रमाण पण आपण गाईच्या शेणाच्या तुलनेत बघितलं तर मोठ्या प्रमाणात जास्त असतं.
आणि गादी पद्धतीत पक्षी आरामदायी राहतात. उन्हाळा असो हिवाळा असो त्याच्यातही फायदा होतो. आणि दुसरं अंडी देणाऱ्या पक्ष्यांसाठी पिंजरा पद्धत. आणि जे छोटे छोटे फार्मर्स आहेत अशा पद्धतीनं सुद्धा छोटे छोटे शेड बनवून त्याच्यामध्ये पोल्ट्री फार्मिंग करू शकतात. ही महिला बघा, हिनं ते सिमेंटेड जे हे असतात पाईप्स ते घेतलेत, काही जाडी घेतली आणि 200 पक्ष्यांसाठी अतिशय कमी खर्चात फार्मिंग सुरू केलं. आणि अनुभव येतो आणि पुढे त्याच उत्पन्नातून आपल्याला नक्कीच त्याचं एक्सपान्शन करता येतं. तर कुक्कुटपालनामध्ये येणारा खर्च आणि अपेक्षित उत्पन्न याचं नेहमी आपण विचार करूनच आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करत असतो. हा एक शेतकरी आहे नंदुऱ्याचा. 50,000मध्ये त्यांनी शेड तयार केलं. इनिशियली बाजूनं काही ताट्या लावल्या, जाळी लावली, वरून ताडपत्री टाकली, पण 50,000मध्ये 1000 पक्ष्यांची बॅच त्यानं काढली. त्यात त्याला 40,000चा नफा आला. तर पोल्ट्रीचं शेड बनवत असताना उत्तर पूर्व पश्चिम दिशेला लंबाई ठेवतो आपण आणि बरेच लोक चूक करतात आणि त्याच्यामुळं मग उन्हाचा खूप त्रास होतो. तर पूर्व पश्चिम दिशा म्हणजे सूर्य पूर्वेला उगवतो, पश्चिमेला मावळतो आणि सूर्याची डायरेक्ट किरणं आतमध्ये येत नाही असा त्याच्या मागचा उद्देश आहे. तर शेडची लांबी रुंदी 25 ते 30 फूट रुंदी, उंची टिनाचे पत्रे असतील तर 8 ते 10 फुटापर्यंत साईडची उंची, मध्यभागी 12 ते 15 फूट, अशा पद्धतीनं आपल्या परिसरामधले शेड आपण बघावेत. हे पर्टिक्युलर शेड मी उदगीरला तयार केलेलं आहे, लातूर जिल्ह्यामध्ये. तर त्याचं छप्पर ॲस्बेस्टॉसचं शेड असेल तर ते नक्कीच थंड राहतं पत्र्यांपेक्षा. सज्जा महत्त्वाचा आहे, तो 4 फुटापेक्षा कमी नसावा जेणेकरून सूर्याचं ऊन आणि पावसाचं पाणी आतमध्ये येणार नाही. जमिनीपासून ते उंच असावं म्हणजे ओलावा धावणार नाही. सोबतच जे रॅटप्रूफ प्रोजेक्शन आपण धान्याचे गोडाऊन बघतो तशा पद्धतीनं 2-3 फुटावरती एक सज्जा खालून स्लॅब आपण देतो धान्याच्या गोडाऊनला, तशा पद्धतीनं जेणेकरून उंदीर घुस किंवा इतर प्राण्यांपासून आपल्याला उपद्रव होणार नाही. तर हे पूर्व पश्चिम दिशा लक्षात ठेवा जर कोणाला करायचं झालं तर, कारण त्याचं आपल्या वातावरणामध्ये अतिशय महत्त्व आहे. तर निवड करत असताना ब्रॉयलरच्या काही प्रख्यात जाती आहेत. वेंकीची वेनकॉब आहे सगळ्यात पॉप्युलर. त्याच्यानंतर अंडी देण्यासाठी BV300 हेच चालतं आहे आमच्याकडे. तर जातवंत काटक आणि जशी मार्केट आपल्या गाव परिसरामध्ये ज्या पक्ष्यांची ज्या अंड्यांची डिमांड असेल तशा पद्धतीचं मार्केट, कारण कंझ्युमर इज द किंग. कंझ्युमरला काय लागेल पुढे सांगता येत नाही. ते पुन्हा चिकन अंडीच खातील की उद्या टर्की मागतील का बटेर मागतील माहीत नाही. त्याच्यानुसार आपल्याला ते बदलावं लागेल. तर काही सुधारित जाती आहेत. रंगीबेरंगी ब्रॉयलरसुद्धा केंद्रीय पक्षी अनुसंधान संस्थांमध्ये असताना आम्ही त्याच्यावरती काम केलं आहे. रंगीत ब्रॉयलर आहे, कडकनाथ पक्षी आहे. लोकांना म्हणतात की 2,500ला पण कोंबडी घ्यायला तयार आहे का? त्याची अंडी पण 50-60 रुपयापर्यंत जातात आणि लोकांना बऱ्याच मोठ्या प्रमाणात त्यातून उत्पन्न मिळतं. आणि आमच्या केंद्रीय पक्षी अनुसंधान संस्थांमध्ये आमचे मित्रच आहेत चंद्रहास म्हणून शास्त्रज्ञ, तर त्यांनी कॅरी ग्रेसी म्हणून एक जात तयार केली. किती 230पर्यंत अंडे देते, गावरान, सुधारित गावरान. तर अशा पद्धतीच्या भरपूर जाती आहेत. वनराज असेल, ग्रामप्रिया असेल. ग्रामप्रियाचे मी 3 प्रोजेक्ट तयार केलेत आजूबाजूच्या परिसरामध्ये. आणि माननीय आपले हिज ॲक्सलन्सी दी गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र, तर त्यांच्या 12 अडॉप्टेड व्हिलेजमध्ये आम्ही 12 युनिट्स तयार केले ग्रामप्रियाचे, 500 ग्रामप्रियाचे, आणि ते बरेच सक्सेसफुल आहेत. ग्रामप्रिया अंड्यासाठी चांगला पक्षी आहे. त्याच्यानंतर हैदराबादमधून आता मागच्या वर्षी दुसरी जात आली वनश्री. तर वनश्री आमच्याकडे 3,000ची ऑर्डर दिलेली आहे. त्याच्यापैकी 700-800 पक्षी आलेले आहेत. तर ते सुद्धा अंडी उत्पादनासाठी चांगले आहेत. वनराज असेल, गिरिराज असेल, सुवर्णधारा असेल, बऱ्याचशा सुधारित जाती आहेत की त्या सहज उपलब्ध आहेत. आणि त्याच्यापासून सुद्धा आपण जे गावरान जे आपले देशी आहेत तर त्या देशीऐवजी सुधारित देशी जर आपण वापर केला तर नक्कीच आपल्या याच्यामध्ये उत्पन्नामध्ये त्याचा फारसा फरक दिसून येतो. तर हे पक्ष्यांची निवड करत असताना ते किती दिवसात तयार होतं, किती वजन येतं आणि त्याचं खाद्याचं मांसात रूपांतर करण्याचं गुणोत्तर किती असेल, त्याच्यात मर्तूक काय असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण तपासून बघणं आणि त्याच्यानुसार पक्ष्यांची निवड करणं अपेक्षित असतं. तर व्हेनकॉब आहे, रॉस आहे, हब्बर्ड आहे, इंड्रो आहे,
आहे ना. तर व्यंकीचे साहेब बसले आहेत म्हणून व्यंकॉप असं नाही, तर हे आपण प्रत्यक्षात बघावं की प्रत्येक पक्षांमध्ये मर्तुकीचं प्रमाण काय येतं, त्याच्यानंतर FCR काय आहे आणि त्याच्यानुसार आपण त्याची प्रजातीची निवड करावी. तर हे पिलं चपळ असावी. हॅचरीतून आपल्याकडे पिलं आल्यानंतर त्यांची वजनं आपण तपासावी, एकसमान आहेत का, कुठली काही ॲबनॉर्मिटली, कुठला काही अननेसेसरी कुठला स्त्राव दिसून येतो का, त्यांचे वजनं व्यवस्थित आहेत का, ते चपळ आहेत का नाही. कारण अशी चुटकी जरी दिली तरी निरोगी पक्षी असतील तर लगेच प्रतिसाद देतील, पण त्यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम असतील तर ते प्रतिसाद देणार नाही. तर त्याच्यावरून आपल्याला पक्ष्यांचं आरोग्य जे आहे, एक दिवसाच्या पिलांचं आरोग्य हे कळून चुकतं. तर लहान पिलाचं संगोपन ह्या कुक्कुटपालनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं. जसं आम्ही सांगतो की आई जशी आपल्या बाळांच्या सगळ्या गरजा तिला कळतात, त्याला भूक लागली, बरं वाटत नाही, थंडी लागली, गरमी झाली, तर अशाच पद्धतीचं कुक्कुटपालकाला सुद्धा त्याचं दाई बनवून पिलांची, कारण त्यांची आई तर तिथं नसते आपल्या मॉडर्न पोल्ट्री फार्मिंगमध्ये, तर त्यांच्या गरजा जाणून घेता आल्या पाहिजे आणि त्याच्यावर उपाययोजना करत आली पाहिजे. आणि अशाच प्रकारचे शेतकरी हे याच्यामध्ये नक्कीच सक्सेसफुल होतात. तर गादी पद्धतीमध्ये काही तूस आपण टाकतो 2 इंचापर्यंत आणि त्याच्यावरती आपण पिलांना ठेवतो. बऱ्याचदा त्याच्यावर आपण पेपर पण टाकू शकतो आणि असे गोलाईदार असे ब्रूडर गार्ड्स आपण वापरतो. मी तुम्हाला पिक्चरमध्ये दाखवतो ते. हे ब्रॉयलर शेड आहे. मोठमोठे शेड लोक 10-10 हजार पिलं पाळतात, मधात पार्टिशन ठेवत नाही, पण त्याच्या छोटे छोटे ग्रुप आपण केले पाहिजे. जसं अशा पद्धतीचं एक चिक गार्ड म्हणतात, हे व्हाईट कलरचं जे दिसतं, तर अशा पद्धतीनं आपण अरेंजमेंट करून घेतो. इथं तांदळाची तूस असेल, लाकडी भुसा असेल किंवा भुईमुगाच्या शेंगाचे टरफलं असेल, आजकाल सोयाबीनचं कुटारही वापरतात, गव्हाची पेंडसुद्धा वापरल्या जाऊ शकते, झाडांचा पाला, बारीक केलेलं गवत, अशा पद्धतीचं जे काय आपल्याकडे उपलब्धता आहे त्या गोष्टीची उपलब्धता बघून आपण डीप लिटर पद्धतीमध्ये ब्रूडरची अरेंजमेंट पिलांसाठी करून घेतो. आणि घराची स्वच्छता आणि ब्रूडरचं व्यवस्थापन, तापमानाचं चेकिंग, ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या तर 90% आपला सक्सेस इथंच झाला असं मानायला हरकत नाही. कारण पिलं एकदा सोडल्यानंतर कुठल्याही गोष्टी करायला खूप जास्त वेळ मिळत नाही. तर पिलं घरात यायच्या आधी सगळी साफसफाई, निर्जंतुकीकरण, ब्रूडिंगची व्यवस्थित अरेंजमेंट, फॉर्मलडेहाइड पोटॅशियम घेऊन त्याचं धुरीकरण, हे थोडंसं रिस्की असू शकतं. तर त्यासाठी त्याच्याबद्दल यूट्यूब व्हिडिओ बघून किंवा मग आमच्याशी चर्चा करून ते आपण करावं. आणि स्वच्छता आपल्या शेडची, शेडमधील भांड्याची आणि परिसर, ह्या सगळ्या गोष्टीची स्वच्छता अतिशय महत्त्वाची आहे, जेणेकरून आपण रोगांवरती व्यवस्थित नियंत्रण करू शकतो. उन्हाळ्याची वेळ असेल तर अशा पद्धतीच्या जाळीचे सुद्धा गार्ड्स आपण वापरू शकतो. तर इन होअर ब्रूडिंग हे आमच्या विद्यार्थ्यांचे प्रयोग म्हणा किंवा एक्सपिरियन्शियल लर्निंगसाठी करतात. तर अशा पद्धतीनं अरेंजमेंट आधी केल्या जातात, त्याच्यामध्ये पिलं सोडली जातात, त्याच्यानंतर भांड्यांची साफसफाई असेल, जसजशी पिलांची वाढ होत जाते, त्यांच्या गरजा वाढतात, खाद्याची पाण्याची मोठी भांडी आपण लावतो, पडद्याची उघडझाप मोठ्या प्रमाणात करावी लागते वातावरण बघून. तर अशा पद्धतीनं जसजसे पक्षी वाढत जातात त्यांच्या गरजा ओळखून त्याच्यानुसार आपल्याला व्यवस्थापनात बदल करणं अपेक्षित असतं. जेव्हा आपण ब्रूडिंग करतो पिलांची तर ते असे युनिफॉर्म म्हणजे सगळीकडे विखुरलेले असणं गरजेचं आहे. ते इंडिकेट करतं की हवामान अतिशय योग्य आहे ना, तापमान असेल, वायू विजन असेल, हे सगळं व्यवस्थित आहे. जर पक्षी जवळ येत असतील, जो काही हीटचा सोर्स आहे तिथे, याचा अर्थ त्यांना ऊब कमी पडत आहे, तर तशी अरेंजमेंट आपण केली पाहिजे. लाईटापासून दूर जात असतील, होअरपासून दूर पडत असतील तर समजतं की ते गरम जास्त झालं आहे, तर आपल्याला तिथे इंटरव्हेन करणं गरजेचं आहे. तर ऋतुमानानुसार पावसाळा असेल तर शेताची डागडुजी असेल, पाण्याचा व्यवस्थित निचरा, कुठं पाणी साचू नये त्याच्यामुळे रोगराई होऊ शकतं, घरामध्ये ओलावा धावेल, ह्या सगळ्या गोष्टीचा आपण पावसाळ्यात खास करून खबरदारी घ्यावी. खाद्यामधून टॉक्सिन बाइंडर वगैरे देणं तेव्हा जास्त गरजेचं असतं. पुन्हा हिवाळ्यामध्ये पक्ष्यांना थंड हवेपासून डायरेक्ट त्यांच्यावर थंड हवा येऊ नये, ह्या गोष्टीची आपण खबरदारी घेतली पाहिजे. सोबतच पावसाळा हिवाळ्यामध्ये गादी जास्त ओली होते, तर त्यासाठी आपल्याला फॅन्स वगैरे लावून गादी कशी कोरडी ठेवता येईल, मुठ्ठीभर असं गादी आपण हातात घेतली तर त्याचा बॉल होता कामा नये थोडा प्रेशर दिल्यानंतर. आणि अतिशय एकदम हे पण पावडरी पण नको,
दोन्ही गोष्टी वाईट आहेत. कारण फार पावडरी असलं तर श्वासोच्छवासाचे रोग होतील आणि फार ओलं असलं तर मग लाल संडास, रक्ती आगमन, ज्याला कॉक्सिडिओसिस म्हणतात, अशा पद्धतीचे रोग पक्ष्यांमध्ये येतात आणि मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये मरतूक होऊ शकते. आपल्यामध्ये उन्हाळ्याचं व्यवस्थापन अतिशय योग्य करणं गरजेचं आहे. अतिशय सकाळी त्यांना खाऊ घालणे, मग उशिरा रात्री खाऊ घालणे, दिवसभर त्यांचं खाद्य बंद, त्याच्यानंतर थंड पाणी त्यांना देणे, स्प्रिंकलर वरून लावणे, आतमधून फॉगर्स किंवा मग आम्ही नुसते पडदे लावलेत, पडदे भिजवून ठेवलेत तर पक्षी एक पण मरतूक उन्हाळ्यामध्ये दिसून येतली नाही. तर शेडवरती आपण चुना लावला तर 3 डिग्रीनं तापमान कमी होतं. स्प्रिंकलर लावले तर 5 डिग्री, फॉगर्स असतील किंवा स्प्रिंकलर असेल, आपल्याकडे पाणी असेल व्यवस्थित, तर 5 डिग्रीपर्यंत थंडावा येतो. आणि सोबतच थंड पाणी पक्ष्यांना दिलं, त्यांना उन्हात हँडलिंग न करणे, ह्या गोष्टीची खबरदारी घेतली तर नक्कीच आपल्याला उन्हाळ्यामध्ये सुद्धा कोंबडी पालन सहजपणे करता येतं. हे स्प्रिंकलर्स आणि फॉगर्स उन्हाळ्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचे आहे आणि मोठ्या प्रमाणावर अशा पद्धतीनं पोल्ट्री फार्मिंग केलं जाऊ शकतं. हे पूर्ण एन्व्हायरमेंटली कंट्रोल्ड हाऊस आहे, म्हणजे टनेल व्हेंटिलेटेड एन्व्हायरमेंटली कंट्रोल्ड हाऊस. टनेल व्हेंटिलेटेड, तर टनेल व्हेंटिलेटेड हे अतिशय कमी खर्चात आपले साधे पोल्ट्री शेड आपण AC वातानुकूलित शेडमध्ये कन्वर्ट करू शकतो. त्यासाठी शेडच्या एका बाजूनं असे एक्झॉस्ट फॅन लागले जातात, दुसरीकडे वेट पॅड्स लावण्यात येतात आणि त्याच्यामध्ये जसं कर्टन्स आहेत, सकाळी 10 नंतर आपण कर्टन्स बंद केले आणि हे सगळी सिस्टम सुरू केली तर उन्हाळ्यासुद्धा आपल्याला तापमान पाहिजे तसं आपण मेंटेन करू शकतो आणि यशस्वीपणे याच्यामध्ये पोल्ट्री फार्मिंग केलं जाऊ शकतं. तर हे पुन्हा ब्रूडिंगचे काही फोटोग्राफ्स आहेत की पक्ष्यांचं वितरण जे शेडमध्ये आहे, कारण थर्मामीटर्स आजकाल डिजिटल थर्मामीटर्स, हायग्रोमीटर सगळ्या गोष्टी दिसतात, पण त्याचबरोबर पक्ष्यांचं जे काही हालचाली आहेत तर हे अतिशय परफेक्ट त्याच्यामध्ये आपल्याला डायग्नोसिस देतं की त्यांना कम्फर्टेबल वातावरण आहे की नाही, कम्फर्टेबल तापमान आहे की नाही. तर ब्रूडिंगचं टेम्परेचर जिथं पिलं असतात तिथं घ्यायचं असतं आणि शेडमधलं टेम्परेचर हे 5 ते 6 डिग्रीनं कमी असू शकतं. तर हे बुखारी पण आहे, जिथं लाईट नाही तिथं लाकडी भुसा जाळून सुद्धा आपण ऊब तयार करू शकतो. आणि पक्ष्यांना 18 ते 21 डिग्री हे अतिशय कम्फर्टेबल असतं. मग जसजसं तापमान वर जातं किंवा त्याच्यापेक्षा खाली येतं तर त्याचे विपरीत असे परिणाम दिसायला लागतात. तर संतुलित आहाराचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, कारण पक्ष्यांमध्ये जे रोगराई किंवा प्रॉब्लेम्स येतात, FCR कमी झाला, वजनं आली नाही किंवा काही, तर हे सगळं 80% त्यांचा आहार, त्यांचं खाद्य डिसाईड करत असतं. तर त्यासाठी खाद्य संतुलित आहार, बॅलन्स फीड त्यांना देणं अतिशय आवश्यक आहे. प्री स्टार्टर असेल, स्टार्टर, फिनिशर अशा पद्धतीचं खाद्य ब्रॉयलर पिलांना त्यांच्या वयानुसार दिला जातं. अंडी देणाऱ्या पिलांसाठी, पक्ष्यांसाठी पिलांचं खाद्य, नंतर पुलेट्सचं खाद्य म्हणजे ग्रोअर फीड आणि मग लेअर फीड, म्हणजे त्यांच्या वयानुसार त्याच्यामध्ये प्रथिनाची रिक्वायरमेंट कमी जास्त होते, ऊर्जेची रिक्वायरमेंट कमी जास्त होते, इतर अन्न घटक कमी जास्त प्रमाणात लागतात. त्याच्यानुसार हे जे आहे आपलं मानक ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स किंवा प्रत्येक कंपन्यांचे आपापले मानक आहेत, तर त्याच्यानुसार हे खाद्य तयार केलेलं असतं. तर वयानुसार किती द्यायचं ह्याचे सगळ्यांचे संदर्भ चार्ट्स आज उपलब्ध आहेत. तर त्याच्यानुसार त्यांचं खाद्य नियोजन होणं गरजेचं आहे, कारण खाद्य कितीही चांगलं असलं पण त्याचं फिडिंग पण प्रॉपर होणं गरजेचं आहे. कारण खाद्य जवळपास 10-20% तर खाद्य भांड्यातून खाली पडून त्याचं वेस्टेज होतो आणि आज खाद्याची किंमत जी आहे म्हणजे 75 ते 80% खर्च हा खाद्यावर होतो कुक्कुटपालनात. तर त्याच्यामुळं खाद्याचं व्यवस्थित नियोजन आणि त्याचा दर्जा, गुणवत्ता हे अतिशय महत्त्वाची आहे. कमी गुणवत्तेचं स्वस्त खाद्य हे कालांतरानं आपल्याला महाग पडणार आहे. त्याच्यासाठी दर्जा आपल्याला त्याच्यावर कॉम्प्रोमाइज करता येत नाही. तर आपल्याला संतुलित आहार देणं गरजेचं आहे आणि जवळपास एका ब्रॉयलर पक्ष्यांना 3-3.5 किलोपर्यंत खाद्य लागतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2-2.25 किलोपर्यंत वजन मिळतं, म्हणजे 1.5 ते 1.6 अशा पद्धतीचा FCR. जे नवीन उद्योजक असतील तर त्यांना सुरुवातीला अपेक्षित असं उत्पन्न किंवा परफॉर्मन्स मिळणार नाही, त्याच्यामध्ये थोडंफार तफावत राहू शकते, पण हळूहळू त्यांच्यात ते सगळ्या गोष्टी अंगीकृत होतील आणि ते याच्यामध्ये उत्कृष्ट असं परफॉर्मन्स देऊ शकतील. तर हे वेगवेगळे फोटोग्राफ्स आहेत
जे वातानुकूलित किंवा मॉडर्न पोल्ट्री फार्मिंग्स आहेत त्याच्यामध्ये वातानुकूलित घर, ॲटोमॅटिक फीडिंग, ॲटोमॅटिक वॉटरिंग, आता ह्या सगळ्या गोष्टी अतिशय कॉमन होत आहेत. यवतमाळला एक ब्रॉयलरचं एक असं EC शेड तयार झालेलं आहे. अमरावतीला लेअरचं एक शेड तयार झालेलं आहे 20,000 पक्ष्यांचं. तर आरोग्य रक्षणासाठी जे काही लसीकरणाचा शेड्यूल असेल, जे काही स्वच्छतेच्या बाबतीतचा शेड्यूल असेल, अनावश्यक व्यक्ती असतील किंवा कुठलंही अनोळखी कोणी असेल किंवा प्रॉपर वेनी संबंधित नसेल तर त्यांना आपल्या पोल्ट्री फार्मवरती येऊ देऊ नये. म्हणजे प्रतिबंधित प्रवेशचा प्रतिबंध पाहिजे. मग ते कसल्यासाठी असो, ज्या काही गोष्टी आत घेतो तर त्या निर्जंतुकी करून आत घेतल्या पाहिजे, जेणेकरून दुसरीकडून आपल्याकडे रोग येऊ नये. लसीकरण जे काही वेळापत्रक आहे तर त्याच्यानुसार लसीकरण करून घेतलं पाहिजे. आणि जे काही गादी असेल तर त्या गादीची उलटफेर रोज झाली पाहिजे. प्रकाश पक्ष्यांना आपण जवळपास ब्रॉयलर पक्ष्यांना आपण 23 तास लाईट देतो, म्हणजे दिवसाचे 12, रात्रीचे 11 आणि 1 तास अंधार सुरुवातीचे काही दिवस. तर ब्रॉयलर पक्ष्यांना सुद्धा रात्री 3-4 तास अंधार दिला तर त्याचे नक्कीच चांगले फायदे दिसून येतात. स्वच्छता अतिशय महत्त्वाची आहे. फ्युमिगेशन जर आपल्याला त्याच्यामध्ये यश मिळवायचं असेल तर पाण्याची भांडी एकदा कमीत कमी 2दा साफ झाली तर अतिशय चांगलं. तर याच्यामध्ये वेगवेगळ्या स्टेजेस दिसल्या बघा, इथे दिल्या आहेत की हॅचरीमधून बॉक्सिंग पिलांचं होत आहे, ते डिलिव्हरी व्हॅनमधून फार्मपर्यंत येत आहे, तिथं त्याचं चेकिंग, काउंटिंग, त्याचं पिलांची पाहणी, त्याच्यानंतर पिलांना इथं सोडल्या गेलं जिथं आधीच सगळी अरेंजमेंट केली आहे ब्रूडिंगची. त्याच्यानंतर हळूहळू पिलांची वाढ होते आहे, त्यांचं लसीकरण असेल, खाद्य व्यवस्थापन असेल आणि नंतर पिलांची विक्री, अशा पद्धतीचं हे चक्र आहे. तर बाजारपेठेच्या दृष्टीनं आपण आपल्या परिसरामध्ये जर आपण दर्जेदार असं उत्पन्न दिलं, कारण आता भारतीय जे कुक्कुट इंडस्ट्री आहे, इंडियन पोल्ट्री इंडस्ट्री, त्यांचं परवाच हैदराबादला एक्सपो किंवा नॉलेज डे म्हणून एक मोठा इव्हेंट झाला. तर त्याच्यात त्यांची थीम हीच आहे की नुसतं शेतकऱ्यांनी उत्पादन खर्च कमी केला म्हणजेच सगळं होईल असं नाही. सगळा ब्लेम हा शेतकऱ्यांवरतीच नाही, तर सोबतच अंडी असेल, मांस असेल, त्याचं मूल्यवर्धन, त्याचं ब्रँडिंग, ह्या गोष्टी होणं गरजेचं आहे. कारण सोयाबीन, मका याच्या किमती मागच्या 5-10 वर्षात जर बघितल्या तर वेगळ्या होत्या, पण आज त्या दुप्पट झालेल्या आहेत. पण अंडे आणि कोंबडे असतील तर याच्या किमतीमध्ये फारसा फरक किंवा फारशी वाढ त्या पद्धतीनं दिसून येत नाही. तर ह्याच्यासाठी आता नॅशनल लेवलवरती गव्हर्नमेंटचे काही पॉझिटिव्ह पॉलिसीज आहेत, तर ह्या सगळ्यांच्या गोष्टींचा विचार मोठ्या प्रमाणावर होऊन त्याच्यानुसार नॅशनल किंवा स्टेट लेवलच्या पॉलिसीज होतील आणि नक्कीच त्या सकारात्मक शेतकऱ्यांच्या दृष्टीनं राहणार आहेत. तर त्यासाठी जे इंडस्ट्रीचे काही एक्सपर्ट्स आहेत ते सुद्धा कॉन्ट्रीब्यूट करत आहेत की कशा पद्धतीनं ह्या गोष्टी ओव्हरकम करता येईल. आणि जी कमी किंमत आहे तर ते कमी किंमत कशामुळं आहे, 30% कमी किंमत जाते. कशामुळं, आपलं प्रोडक्शन 40% वाढतं तिकडं, म्हणजे गरज नसताना 40% वाढतो, कुठलाही कंट्रोल नाही. पण आता हॅचरी हॉलिडेज करतात किंवा बऱ्याचशा गोष्टी काही करतात की जेणेकरून डिमांड आणि सप्लाय याच्यामध्ये बॅलन्स असलं पाहिजे. डिमांड कमी आहे किंवा डिमांड नाही पण प्रोडक्शन खूप वाढलं, त्याच्यामुळं सप्लाय वाढला आणि प्राइजेस कमी झाल्या. जसं आता शेतकरी आहेत, टमाटे असतील किंवा इतर सगळ्या गोष्टीत आपण हे अशा फ्लक्च्युएशन बघतो की आज 2 रुपये किलो टमाटर, ते कधी 200वर जाईल सांगता येत नाही. तर त्याच्यामुळं एवढं फ्लक्च्युएशन जरी नसलं तरी 30-25% अशा पद्धतीचे बऱ्याचदा भाव कमी होऊन येतात. तर त्याच्यावरती आता रेग्युलेशन 8-10% जरी अंडा असेल किंवा कोंबड्या असेल त्या एक्सपोर्ट झाल्या तर हे सगळे प्राईसचे फ्लक्च्युएशन आणि ह्या गोष्टी आपल्या इथं फारशा टिकून राहणार नाही आणि तशा पद्धतीचे प्रयत्न आहेत. कारण पक्षी असेल 95% हा जिवंत पक्षी विकला जातो आणि 1% फक्त प्रोसेसिंग होतं आणि 4% फक्त याच्यामध्ये फ्रोझन किंवा काही प्रॉडक्ट्स बनतात, म्हणजे रेडी टू कुक, रेडी टू ईट आणि आपले जिवंत पक्षी, असं वेगवेगळ्या कॅटेगरी. जसं पहिल्या स्टेजचं प्रोसेसिंग असेल, दुसऱ्या स्टेजचं असेल, फायनल आता KFC वगैरे सगळीकडे कॉमन झालं आहे. तर अशा गोष्टी पुन्हा याची सुरुवात झालेली आहे. अतिशय कमी का प्रमाणात असे ना, पण हे नक्कीच पुढे वाढणार आहे. ॲडव्हर्टाइजमेंट्स
आपली माउथ पब्लिसिटी चांगली होते, फार मोठं खर्चिक ॲडव्हर्टाइजमेंट नाही केली तरी चालते. आता मोबाईल व्हॉट्सअप ग्रुप आहे, हे आहे ते आहे. आणि कुक्कुटपालनामध्ये जसं एक चक्र असतं, जसं शेतीमध्ये आहे तसं आपल्या इथे पण आहे, की आपण जर मागच्या 2-4 वर्षाचा बघितलं की बाबा कुठल्या पिरियडमध्ये कुठल्या महिन्यांमध्ये अंड्याच्या किमती जास्त असतात, पक्ष्यांच्या किमती जास्त असतात. आणि ह्या गोष्टीचा अंदाज घेऊन जर आपण बॅचेस काढल्या, तुम्ही 3 का 4 बॅचेस जरी काढल्या तरी तुम्ही भन्नाट त्याच्यामध्ये उत्पन्न मिळवू शकता, जो 6-7 बॅचेस घेते त्याच्या तुलनेमध्ये. अंड्याचं पण तसंच आहे, हिवाळ्याच्या दिवसामध्ये रेट खूप हाय जातात. तर आपले पक्षी पण बॅच अशा वेळी सुरू करायची की त्यावेळी आपल्याकडे जास्तीत जास्त उत्पादन क्षमता पक्ष्यांची राहील, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न त्याच्यापासून मिळवता येईल. तर ग्रामीण भागामधले पक्षी जसं मी सांगितलं की ते इक्विव्हॅलंट टू सेंद्रिय असतात. हां, तर त्याच्यामुळं 2-2.5 पटीनं जास्त महाग ते खपतात आणि त्याच्यासाठी काही सुधारणा करणं गरजेचं आहे, जेणेकरून उत्पन्न पण वाढेल. तर यामध्ये यशस्वी होण्यासाठी पाणी पाहिजे, विद्युत पुरवठा असला तर नक्कीच मदत होते. एक दिवसाची दर्जेदार पिलं लागतं, संतुलित खाद्य, अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन किंवा आपला स्वतःचा अनुभव, त्याच्यानंतर पशुवैद्यकीय सहाय्य आणि आपणसुद्धा आपल्या काही संकल्पना त्याच्यामध्ये अवलंबिल्या गेल्या पाहिजे. हा लसीकरणाचा शेड्यूल ब्रॉयलरचा आहे. जे काही अंडी देणाऱ्यासाठी पक्षी आपण पाळतो त्याच्यामध्ये काही ॲडिशनल काही व्हॅक्सिन्स पुन्हा जसं जंतनाशक आहे किंवा मग काही व्हॅक्सिन्स पुन्हा त्याच्यामध्ये द्यावी लागतात. फाऊलपॉक्स देवीचा रोग असेल किंवा मग याच्यामध्ये R2B, फक्त इथं लसोटा आपण दिलेला आहे. 2 मिनटात घेऊन टाकतो. तर उद्योजक होण्यासाठी ओके जास्त झालं आहे बरं. तर रिस्क जे आहे किंवा जे आपल्या इंडिव्हिज्युअल कॅरेक्टर्स असतात तर ते आपण याच्यात याचा तुम्ही फोटो काढून घेतला तर बघते याच्यामध्ये कुठलं कॉन्ट्रीब्युशन आहे. तर किती आपण धाडसानं याच्यामध्ये उतरतो, दृढ निश्चय, डिटर्मिनेशन, DDD म्हणतात. आता ते मी तर आता माझा विषय आहे पोल्ट्री व्यवसाय आणि VH ग्रुपचे कुक्कुटपालकांच्या इकॉनॉमिक योगदान. आता डॉक्टरांनी पोल्ट्री व्यवसाय इतका डीपमध्ये सांगितला की मला तसंही काही सांगण्यासारखं त्यांनी ठेवलेलंच नाही आहे. तर कुठलंही आपण नवीन कार्य करत असतो, ज्यावेळेला आपण एखाद्याची पूजा करतो, तसंच कुक्कुटपालनाचा ज्यावेळेला बी विषय निघतो तर ह्या देव माणसाचं नाव घेतल्याशिवाय आम्ही पुढं जात नाही. कारण हे डॉक्टर BV राव साहेब आहेत की ज्यांनी ज्या भारतातील कुक्कुटपालन जे आहे, भारतातील कुक्कुटपालनाला जे आपण फक्त घराच्या पाठीमागं 10 कोंबड्या पाळायचो, त्याला आत्ता जी इंडस्ट्रीचं स्वरूप आलेलं आहे, आपण ज्याला म्हणतो की पोल्ट्री इंडस्ट्री, त्या एकमेव माणसाचं खूप योगदान आहे. ह्यांच्या कार्याबद्दल भारत सरकारने ह्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवान्वित करण्यात आलेलं आहे. तर आता बऱ्याच वेळेला काय होतं की लोकांना वाटतं की आपल्याला कुक्कुटपालन तर करायचं आहे बाबा, सगळं आपल्याकडे जमीन आहे, सगळं आहे, पण कुक्कुटपालन आपल्याला करायचं आहे. पण काय होतं की कुक्कुटपालन करायचं की त्याच्या मनात भरपूर प्रश्न निर्माण होतात. पहिल्यांदा की त्यांना एकच माहिती असतं गावात की बाबा काही नाही, त्या कोंबड्यांना रोग येतो, कोंबड्या पटापटा मरतात आणि मला नुकसान होतं. त्यामुळे ना त्याला पहिल्यांदा इच्छा होते की आपल्याला करायचं आहे काहीतरी, तर त्यावेळेस त्याच्या मनात काय काय प्रश्न येतात की बाबा मग मी कुक्कुटपालन का करावे. मग कुक्कुटपालन म्हणजे काय, इथनं त्याची सुरुवात होते. परत कुक्कुटपालन करण्यास मला जमेल का नाही, मी सक्षम आहे का नाही, किंवा ह्याची गुंतवणूक सुरुवातीला किती लागेल, त्यानंतर हे कुक्कुटपालन करायचे झाले तर माझ्याकडे काय काय पर्याय उपलब्ध आहेत, त्यानंतर मी मग लेअर फार्मिंग करावं का ब्रॉयलर फार्मिंग करावं, मग लेअर फार्मिंग काय आहे आणि ब्रॉयलर फार्मिंग काय हे पण माहीत नसतं. परत कुक्कुटपालनबद्दलची मला माहिती कुठं मिळेल, मला मार्गदर्शन कुठं भेटेल, हे सगळे त्याचे प्रश्न. परत कुक्कुटपालनामध्ये काय काय जोखीम आहेत, काय काय रिस्क आहेत, असे त्याला आहे ना प्रश्न पडतात. पण जर एखाद्याला जर प्राणी पक्षी पालनामध्ये जर आवड असेल आणि जर कमीत कमी त्यांच्याकडे 5 ते 10 हजार स्क्वेअर फूट जमीन असेल आणि शेतीला ती उपयोगी नसली तरी चालते, कारण शेतीला चांगली जमीन लागते, पण कुक्कुटपालनाला एकदम खडकाळ जमीन असली तरी चालते. आणि जर त्यांना रोजच्या कमीत कमी रोज जर 1000 रुपये कमवायची इच्छा असेल तर त्यांनी पोल्ट्रीमध्ये पडावं. तर मग पोल्ट्रीची एकदम साधी आणि सोपी व्याख्या आहे की लेअर व ब्रॉयलर पक्षी व्यवस्थित एका प्रकाश खेळती हवा असलेल्या शेडमध्ये ठेवून
शास्त्रोक्त पद्धतीने त्याचे संगोपन व व्यवसाय करणे यालाच कुक्कुटपालन म्हणतात. हे एकदम साधी आणि सोपी व्याख्या आहे. ह्याच्यात काय काय संधी आहेत? मग कसं होतं, ग्रामीण तुम्हाला नोकरी करायची असेल, काही रोजगार निर्मितीसाठी शहरात जायची गरज नाही. हा ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करतो. परत शास्त्रीय पद्धतीनुसार कमीत कमी म्हणजे कमीत कमी पैशामध्ये तयार होणारे प्रथिने आपण देत असतो. त्यानंतर जगाच्या तुलनेत सर्वात कमी खर्चात आपल्या इथं अंडे म्हणा, चिकन हे तयार होतं. त्यामुळे भविष्यात आपल्याला एक्सपोर्टला बी चांगला चान्स आहे. आणि शेतीपूरक असणारा हा व्यवसाय आहे. आणि छोट्या प्रमाणावर जर घरगुती प्रमाणात जर तुम्ही हा व्यवसाय केला तर उलटा हा जास्त फायदेशीर असतो. शिवाय रासायनिक खतं वापरून आज लोक जे शेती करतात त्याला पोल्ट्रीचे जे खत आहे ते एकदम रासायनिक खताला चांगला पर्याय आहे. त्यानंतर लोकसंख्या तर वाढतच चाललेली आहे, तर तसे अन्नाची गरज लागणारच आहे. आणि अंडी आणि चिकनमुळे तर ग्रामीण भागात जे आदिवासी लोक असतील त्यांचे जे कुपोषितपणा आहे हा घालवण्यासाठी सुद्धा ह्याची चांगली मदत होते. आणि ह्या व्यवसायासाठी ना डोंगराळ जमीन असली, खडकाळ जमीन असली, त्यामुळे चांगली जमीन वापरली जात नाही की म्हणजे तुमची शेतीची जमीन ही होईल आणि त्यामुळे ॲग्रिकल्चर उत्पन्न कमी होईल असं काही नाही. जिथं काहीच उत्पन्न येत नाही, एकदम खडकाळ जागा ती जागा आपल्याला लागते. आता कुक्कुटपालन करायचं म्हणजे ह्याच्यात दोन प्रकारे कुक्कुटपालन आहे. एक हे ते अंड्याचे पक्षी जर पाळले तर तो त्याला लेअर फार्मिंग म्हणतो. आणि जर ब्रॉयलर पक्षी मांसल पक्ष्याचं फार्मिंग करतो त्याला आपण ब्रॉयलर फार्मिंग म्हणतो. तर लेअर फार्मिंग आहे ना, हा व्यक्तिगत करण्याचा प्रकार आहे. म्हणजे आपलं स्वतःची इन्व्हेस्टमेंट लागते. जे काय पैसे टाकायचे ते आपल्याला टाकायचे असतात. त्यानंतर जे काही प्रॉफिट येईल ते बी आपल्याला मिळत असतं. आणि ब्रॉयलर फार्मिंग जेव्हा करतो त्याच्यात बी दोन प्रकार आहेत की एक तुम्ही व्यक्तिगत जसं आपलं सगळं करायचं, शेड उभं करायचं, परत पैसे आपण लावायचे, जो काय प्रॉफिट येईल लॉस येईल तो सगळा आपला. आणि दुसरं आहे त्याच्यात करार पद्धती. आता कंपन्यांच्या ज्या करार पद्धती येतं ते तुमचं शेड वगैरे घेतात. आता लेअर फार्मिंग त्यातलं जर बघायचं म्हणलं तर लेअर फार्मिंग हा व्यक्तिगत केला जाणारा कुक्कुटपालन आहे. फक्त याला जे म्हणजे शेड बांधायला, परत पिंजरे बांधायला हे स्थावर भांडवल लागणारं जास्त लागतं जरा ब्रॉयलरपेक्षा. आणि अंड्याच्या दरात जास्त ब्रॉयलरसारखे चढ उतार नसतात. त्यामुळे आणि रोजचे जवळजवळ तुम्हाला अंडं मिळत राहतं. त्यामुळे तुम्हाला 365 दिवस तुमच्याकडं अंडी उत्पादन राहतं. त्यामुळे तुम्हाला चांगले भाव पण मिळतात, कमीत कमी भाव पण मिळतात. त्यामुळे 365 दिवसाचा ॲव्हरेज केला तुम्ही प्रॉफिटमध्ये राहता. त्यामुळे हा चढ न उतार आणि फायदेशीर असा आहे. आणि हा दूरगामी फायदा देणार आहे. ब्रॉयलरसारखा कसं एका बॅचला एकदमच 150 रुपये रेट भेटून जातो आणि एका बॅचला एकदम 70-80 रुपये रेट भेटून जातो. तर ह्याच्यात कसं होतं की तुम्हाला शेवट फायदा देणार हे लेअर फार्मिंगमध्ये. आणि हा ग्रामीण भागात एकदम चांगला वाव आहे ह्याच्यासाठी, ह्या धंद्यासाठी. परत रोज उत्पादन देणारी पैशाची रोजच्या रोज आवक, रोज अंडी विकल्या जातात, रोजच्या रोज पैसा येतो. फक्त याला सुरुवातीला जी लागणारी गुंतवणूक हे 600 ते 700 रुपये प्रतिपक्षी लागते. म्हणजे जर 10,000चं मांडलं तर 60 लाख ते 70 लाख रुपये लागतात त्याला. हा पण आपण 1,000पासून 5,000पर्यंत केलं तर छोट्या प्रमाणात करू शकतो, मध्यम प्रमाणात करू शकतो, 6 ते 20,000मध्ये. मोठ्या प्रमाणात करायचं म्हणलं तर 20,000च्या वर 1 लाख 5 लाखापर्यंत सुद्धा लेअर फार्म आहेत ह्याच्यामध्ये. आता तुम्हाला 1,000चं छोटं करायचं असेल तर त्या शेड बांधकामाला 300 रुपये लागतात. त्यानंतर पिंजऱ्यांचा खर्च 130 रुपये प्रतिपक्षी आणि बाकी इतर खर्च जे पाईपलाईन, टाकी वगैरे हे त्या लागतात. असं तुम्हाला टोटल 445 रुपये एका पक्षाला, म्हणजे 4,45,000 रुपये तुम्हाला 1,000चं शेड तयार होईल. आणि हे जर पूर्ण आपण ते पक्षी वाढवले, त्याचे 20 आठवड्यापासून 20 आठवड्याचे पक्षी आपण जर केले, म्हणजे 15 आठवड्याचे बाहेर विकत मिळतात ते आणले आणि जर 20 आठवड्यापर्यंत आपला खर्च जोडला तर 300 रुपये तो खर्च पडतो. आणि टोटल पक्षी 41 किलो खाद्य खातो त्याच्या 1 वर्षाच्या स्पॅनमध्ये. आणि त्याचा आत्ताचा भाव 27 आहे. पूर्वी हा कमी होता, 21, 22, 24, पण आता जरा सगळं रेट वाढल्यामुळं 27 रुपयेला पडतं. तर ते जर पैसा लावला आणि औषधांचा यांचा खर्च काढला तर 14,80,400 रुपये खर्च होतो. आणि हे जर त्यातले आपण नंतर त्यातनं आपल्याला उत्पन्न काय मिळतं तर 320 अंडी मिळतात एका पक्षाची. आणि हा 470 रुपये भाव हा मी होलसेलचा पकडला. ॲक्च्युली इथं होलसेलचा रेट नाही पकडायला पाहिजे, कारण 1000 अंड्याचा फार्म असेल तर तुम्ही 5.5 रुपयाला विकू शकता अंडं. त्यामुळे इथं तरीसुद्धा ह्याच्यामध्ये 1,30,000चं त्याला उत्पन्न मिळू शकतं घर बसल्या बसल्या. आणि ह्याला काम काय, सकाळी फक्त एकदा खाद्यपाणी करायचे
आणि संध्याकाळी अंडी उचलायच्यात. दुसरं काही काम नाही याच्यामध्ये. म्हणजे अशा प्रकारचे बी काही छोटे स्केलवर लोकांनी केलेलं आहे. 100, 200, 300 की आपल्या शेजारच्या जी आपली घराच्या बाजूची जी पडवी आहे त्याच्यामध्ये असे टाकायचे. सकाळी त्यांना खाद्य पाणी करायचं आणि आपल्या शेताच्या कामाला निघून जायचं. संध्याकाळी पाणी त्यात वर भरलेलं असतं, ते त्यांना पुरं दिवसभर पुरतं. असे बरेच लोकांनी त्यांच्या घरामध्ये छोटे छोटे किंवा बाहेर उन्हात काम करण्यापेक्षा असं जर छोट्या प्रमाणात केलं तर ह्याच्यात सुद्धा महिलांना चांगले 200-300 रुपये पर डे सुटू शकतात. आणि एकदम मोठ्या प्रमाणात करायचं असेल तर अशा प्रकारचे शेड असतात. 25,000, 50,000, 60,000 ते एकच शेड असतं असंच. आता हे ब्रॉयलर फार्मिंगमध्ये बी स्वतः बी ओपन फार्मिंग म्हणतो आपण त्याला, आणि दुसरं एक करार पद्धतीनं जे आपण कंपनीला कॉन्ट्रॅक्टमध्ये देतो. आता स्वतःचा व्यवसाय करायचं म्हणलं तर त्याच्यामध्ये आपल्याला काय काय लागतं की आपले पिल्लं, खाद्य, औषधं सगळे स्वतः खरेदी करावे लागतात. ते संगोपन बी आपण ज्या बांधलेल्या शेडमध्ये करावं लागतं, किंवा तुम्ही भाड्यावर सुद्धा शेड घेऊ शकता. आणि पूर्ण लक्ष देऊन आपल्यालाच करावं लागतं, कारण थोडं जरी दुर्लक्ष झालं, काही नुकसान झालं तर ते आपलं स्वतःचं होणार असतं. आणि तयार झालेला माल हा आपण लोकल बी विकू शकतो किंवा बाहेर शहरी भागातसुद्धा विकू शकतो. आणि ह्याच्यामध्ये काय होतं, तुम्हाला फक्त बाजारपेठेच्या मागणीनुसार रेट मिळतात. त्यामुळे तुम्हाला त्या ह्याच्यात लॉस झाला का प्रॉफिट झाला हे त्याच्यावर कळणार आहे. आणि वेगवेगळ्या वयाचे पक्षी जर एका ठिकाणी ठेवले तर आपल्याला काळजी जास्त घ्यावी लागते. आणि जर तुम्हाला व्यवस्थित हा व्यवसाय, तसं आपण मी बोललो अंड्याचं वर्षभर का आपल्याला प्रॉफिटच होतो, तर त्याला रोजचं उत्पादन असतं. तसं ब्रॉयलरमध्ये तुम्हाला कमीत कमी वर्षातून 15 ते 20 बॅच घेता आल्या पाहिजेत, तरच तुम्ही प्रॉफिटमध्ये जाता. एक बॅच घेतली तर वर्षाच्या 6च बॅच घेतल्या, कारण 2 महिन्याला एक बॅच निघत असते. 40-45 दिवसाला बॅच निघते. 15 दिवस आपल्याला साफसफाई आणि रेस्टला गेले आणि नेमके आपले बॅच तयार व्हायला रेट डाऊन झाले, असे 6च्या 6 बॅचला बी होऊ शकतं. किंवा तुमची बॅच तयार व्हायला रेट जास्त असंही होऊ शकतं. त्यामुळे ह्याच्यात 15 ते 20 उत्पन्न जर तुम्ही वर्षाचे घेतले तर तुम्हाला ॲव्हरेज रेट वगैरे मिळू शकतो. ह्याच्यातसुद्धा तुम्ही छोट्या प्रमाणात, मध्यम प्रमाणात, मोठ्या प्रमाणात करू शकता. 5 ते 10 हजाराचं शेड, मध्यम असेल 10 ते 20, त्यानंतर 20,000पासून लोकांचे लाख चे बी फार्म आहेत. स्वतःचा व्यवसाय ह्याच्यामध्ये तुम्हाला एक 250 रुपये प्रति पक्षी हे भांडवल लागतं. त्यानंतर ह्याचा परतावा बी 10 ते 12%. बाजारपेठ त्याला ग्रामीण आणि शहरी पण आहे, आणि 40 ते 45 दिवसात आपलं पूर्ण बॅच जाते. आता शेड उभारणी करण्यासाठी आहे ना, कुठलेही उपलब्ध जे आपल्याकडं आहे त्याच्यावर आपण करू शकतो. लाकडी वासे किंवा तुम्ही लोखंडाचे कैची वगैरे हे पण वापरून करू शकता. जमिनीला कोबा करावा लागतो. कडेला जाळे असणे गरजेचे आहे. परत समजा जर साधा पत्रा असेल तर उन्हाळ्यात तुम्हाला त्याच्यावर गवत टाकावं लागेल, की जेणेकरून पत्रा तापणार नाही. हे असे खाद्याचे भांडे, किती पक्षाला एक आणि किती पक्षाला पाण्याचे मोठे भांडे हे दिलेलं आहे. हे अशा प्रकारे ब्रॉयलर फार्मिंगमध्ये असं. आता करार पद्धतीने जी ब्रॉयलर फार्मिंग आपण करतो त्याच्यामध्ये शेतकरी आणि कंपनी दरम्यान करार असतो. शेतकऱ्याला फक्त त्याचं शेड, त्यानंतर वीज, पाणी आणि कामगार एवढीच गोष्टी त्यांना कराव्या लागतात. त्यात कंपनीकडून त्यांना काय काय मिळत असतं. कंपनीकडून त्यांना 1 दिवसाची पिल्ले दिलं जातं, लागणारं खाद्य दिलं जातं, औषधं दिले जातं, लस पुरवठा केला जातो, आणि पक्ष्याची विक्रीसुद्धा कंपनीच करते. आणि त्यांचा माणूस रोज सुपरवायझर येऊनसुद्धा तुम्हाला गायडन्स करत असतो. मग शेतकऱ्याला मोबदला काय भेटतो, ज्यावेळी ते पक्षी सगळे विकले जातात त्यानंतर कंपनी नंतर हिशोब करते की किती पक्षी दिले होते, किती खाद्य दिलं होतं, आणि किती त्यांना FCR आला, किती ते स्टँडर्ड प्रमाणे असेल तर तरी ह्याच्यात फायदा तोटा झाला तर कंपनीला होतो. पण ह्यांना फक्त त्यांचे जे ग्रोविंग चार्जेस मिळतात. या करार पद्धतीत तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी काय की मरतूक कमी झाली पाहिजे, आणि खाद्य पक्ष्याचं वजन जास्त आलं पाहिजे, आणि खाद्य हे कमी लागलं पाहिजे. आणि जर व्यवस्थित केलं तर चांगले पैसे मिळतात. म्हणजे परवडत लोकांना 15, 20, 30 रुपयापर्यंत सुद्धा मिळतात. हेच आहे मगाशी जे सांगितलं, शेतकऱ्यांना काय करायचं असतं आणि कंपनी काय करते ह्या करार पद्धतीमध्ये. तर हे जर तुम्ही 5,000 एखादं शेड बांधायचं ठरवलं तर शेड बांधकाम करायला तुम्हाला एक 20 रुपये, आपले 200 रुपये प्रतिपक्षी खर्च येतो. उपकरणं 20, म्हणजे जे खाद्याचे भांडे, पाण्याचे भांडे, त्यानंतर ब्रुडर हे ते लावायचं म्हणलं तर तो 20 रुपये प्रतिपक्षी, आणि इतर खर्च आपण 10 रुपये प्रतिपक्षी. असं त्याला जर 5,000चं शेड बांधायचं होतं तर 11,50,000 रुपयाचा खर्च येतो. आणि बाकी मग जर बॅचच्या याला त्याला तूस लागतो,
ही एकदाच इन्व्हेस्टमेंट आहे तुमची, जी पहिली जी 12 लाखाची 11.5-12 लाखाची इन्व्हेस्टमेंट ही एकदाच करायची आहे. मग नंतर तुम्हाला फक्त काय तूस आणि बाकीचा जो काय खर्च असेल लेबरचा ह्याचा तेवढाच तुम्हाला लागतो. आता ह्याच्यात उत्पन्न म्हटलं तर समजा तर 5,000 पक्षी कंपनीने दिले आणि त्यात तर जी स्टँडर्ड मॉर्टेलिटी आपण 5% तर जी होते आमची ॲव्हरेजली वर्षाची ती टाकलेली आहे आपण. आणि ग्रोविंग चार्जेस 6 रुपयाप्रमाणे त्याला तर 71,000 रुपये त्याला एका बॅचमध्ये मिळतात. आणि बाकीचं त्याचं किरकोळ उत्पन्न म्हणजे ते खत विक्री गेलं हे गेलं त्याचे पैसे मिळतात. असा त्याचं तर वर्षातून त्यानं 6 बॅचेस घेतले तर त्याला 3,67,000 रुपये वर्षाला हे उत्पन्न येतं. आता ह्याच्यात काय होतं की आता आमची जी कंपनी VH ग्रुपचे कुक्कुटपालनाचं समजा उत्पादकता वाढवावी किंवा इकॉनॉमीमध्ये आपण काय काय करतो, तर आपण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केलेलं आहे की बरेचसे फार्म पूर्वी चालू होते, ते स्वतः चालवायचे प्रयत्न केले, नुकसान झालं, हे झालं, बंद झाले होते. मग त्यांना परत आपल्याला हे करायचं होतं, त्यांची इकॉनॉमी वाढावी म्हणून आपण इंटिग्रेशन जवळजवळ आपल्या महाराष्ट्रात तरी जवळजवळ सगळ्या जिल्ह्यामध्ये आपण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करतो, जेणेकरून त्यांचं ते पुन्हा हे करावं. कुणाला जर हा चालू करायचा असेल पोल्ट्री फार्मिंग तर त्याच्यासाठी लागणारा प्रोजेक्ट रिपोर्टसुद्धा आपण कमीत कमी खर्च, बाकीचे 7-8 हजार रुपये घेतात, आपण 1,000मध्ये प्रोजेक्ट रिपोर्ट त्यांना देतो. मग ते बँकेला सबमिट करतात आणि त्यांना कर लोन वगैरे मिळाल्यानंतर ते ह्याच्या येतात. किंवा आपण म्हणजे कुक्कुटपालनाचं नुकसान होऊ नये म्हणून आपल्याकडे ज्या जाती येतं, ही ब्रॉयलर जी जात उत्कृष्ट जात ब्रॉयलर आता आपली जी व्हेनकॉप 430 म्हणून आहे, हे आता इंडियामध्ये जवळजवळ 90% आपली आहे, 10%च फक्त दुसऱ्याची आहे. कारण 90% शेअर म्हणजे सर्वात जास्त होतो. आणि लेअरची बी जात आपली जी BV300 आहे, हे सुद्धा जवळजवळ 85% महाराष्ट्र आपलं इंडियामध्ये 85% आपली मार्केट शेअर आहे त्या जातीचा. त्यामुळे ह्या चांगल्या ब्रीडचा आपण जे पुरवठा करतो त्यानं शेतकऱ्याला नुकसान होत नाही, त्याला उलटं त्याच्यातून त्याची इकॉनॉमी वाढते. त्यानंतर आपल्या ब्रीडर, काही लोक ब्रीडर फार्मिंग करतात, तर ब्रीडर फार्मिंगमध्ये बी ब्रीडर फार्मिंग करायचं असेल त्यात सर्वोत्कृष्ट जात म्हणजे वेंकीच्याच आहेत, दोन्हीसुद्धा आमचीच कंपनी प्रोव्हाइड करते. आणि आपल्या कंपनीचे जे जागतिक दर्जाच्या लसीकरणाचे प्लॅन्ट आहेत, म्हणजे शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये त्याने लसीकरण लो क्वालिटीचे भेटले किंवा भेटले नाहीत म्हणून ते करत नाहीत लसी, मग त्यांच्या रोग येतात, त्यामुळे त्यांच्याकडे मरतूक होते आणि त्यांचं नुकसान होतं, म्हणून त्यांची इकॉनॉमी मग ढासळून जाते. त्याच्यामुळं आपण एकदम जागतिक दर्जा, कुठलीही लस आता इंडियामध्ये इम्पोर्ट करावी लागत नाही, एवढ्या पूर्ण लसी आपल्या वेंकीजमध्ये आपण तयार करतो. आणि त्याची अवेबिलिटीसुद्धा प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्या लेवलला वेंकीचं लस हे मिळते. त्याच्यानंतर आपण खाद्यसुद्धा लोकांना चांगल्या क्वालिटीचं पुरवतो. जर त्यांना विकत पाहिजे असेल तर आपला जो बुलर टेक्नॉलॉजीचा प्लॅन्ट आहे, स्वित्झर्लंडवरून आणलेली टेक्नॉलॉजी आहे, त्याच्यात सॉफ्ट पेलेट तयार होतात, त्यामुळं FCR चांगला येतो. जास्त खाद्य लागलं आणि जास्त वजन आलं, कमी खाद्य लागलं पाहिजे, जास्त वजन आलं पाहिजे, त्यासाठी आपण ही टेक्नॉलॉजी बाहेरून इथं आणली. त्यानंतर लोकांना बी नवीन नवीन ज्या गोष्टी येतात त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो, कुठं मिटिंग अरेंज करतो, जिल्ह्यावाईज असेल शेतकऱ्यांना एकत्र करून त्यांना हे करतो. किंवा डॉक्टरांचा सल्लासुद्धा आपल्या जवळजवळ इंडियामध्ये 500+ व्हेटरनरी डॉक्टरांची टीम आहे की जी आपण फ्री ऑफ कॉस्टमध्ये सगळ्यांना आपण मार्गदर्शन करतो. त्यानंतर आपल्या एक PDRC म्हणून एक लॅब आहे, पोल्ट्री डिसीज डायग्नोस्टिक लॅब म्हणून, ही पण एकदम चांगल्या दर्जाची लॅब आहे. इथं सर्व प्रकारचे रोगचे निदान केले जाते फ्री ऑफ कॉस्टमध्ये, तुम्हाला सगळं त्याचं औषधं वगैरे ते सांगितलं जातात. त्यानंतर आपण औषधं किंवा खाद्याचे प्रेमिक्ससुद्धा आता आपण एकदम स्वस्त दरात देतो. प्रेमिक्स आपण असे काढलेले की काही लोकांना वाटतं की कंपनीचं खाद्य घेण्यापेक्षा आपलं मी माझं स्वतः बनवतो, तर 5% प्रेमिक्सपासून सुद्धा आपण आता चालू केलेलं आहे की फक्त कंपनी तुम्ही 5%, बाकी तुम्हाला जे लोकली मिळतात मका सोया तिथनं लोकली घ्या, त्याच्या पद्धतीनं तुम्हाला मग तुमचं तुम्ही कमीत कमी खर्चात खाद्य तयार करायला, जेणेकरून तुम्हाला प्रॉफिट वाढेल. परत प्रत्येक मार्गदर्शन फक्त विभागावाईज आपले नागपूरला ऑफिस आहे, तिकडं धुळ्याला ऑफिस आहे, सोलापूरला ऑफिस आहे, पुण्याला ऑफिस आहे, कराडला ऑफिस आहे, सगळीकडे आपण ऑफिसेस आहेत की लोकांना मार्गदर्शन मिळावं म्हणून. आणि काही आता आता आपण लॅब टाकलेली आहे, ॲडव्हान्स लॅब टाकलेली आहे की कधी कधी मक्यामधून काही पेस्टिसाइड्स येतात किंवा काय, त्यामुळं सुद्धा पोल्ट्री फार्मरला नुकसान होतं. तर आता त्याच्यातून पेस्टिसाईड आहे का नाही किंवा टॉक्सिन काय आहेत का, मग तयार केलेलं फीड तिथं प्रोटीन कमी आहे का,
एनर्जी काय आहे, परत फॅट किती आहे, हे सगळं टेस्टिंग करून आपण त्यांना कमीत कमी खर्चामध्ये त्यांना देतो, जेणेकरून त्यांचं काही लॉसेस होऊ नये म्हणून. परत आपले आशिया खंडात एकदम लसीकरणाचा सर्वात मोठा प्लॅन्ट आहे. त्यानंतर इक्विपमेंटसुद्धा आपल्याकडं जे आता नवीन EC फार्मिंग डॉक्टरांनी सांगितलं तसं फॅन मिळतात, कूलिंग पॅड मिळतात, कुणाला बांधायचं असेल EC शेड तर त्याच्यासुद्धा मार्गदर्शन मिळतं. किंवा असं शासनाच्या लेवलला सुद्धा काही अडचणी पत्रव्यवहार वेळोवेळी करतो की बाबा आता मक्याचे रेट वाढले तर काही तुम्ही MSP रेटने खरेदी करून आम्हाला कमी दरात द्या, आमच्या नुकसान असं. त्यामुळे शासनाशी बी आपला चांगला पत्रव्यवहार असतो. कधी कधी काय होतं, भाव एकदम उतरतात ब्रॉयलरचे, तर त्यावेळेस सुद्धा लगेच कंपनी पुढं जाऊन काहीतरी हॅचिंग हॉलिडे, सेटिंग हॉलिडे असे काही प्रकार करून ताबडतोब निर्णय घेऊन ते रेट लवकरात लवकर जागेवर आणायचा किंवा उत्पादन खर्चाच्या वर आणायचा प्रयत्न करते. परत अंड्याचं रेट पहिले पूर्वी फार ट्रेडर सांगेल ते रेट होते, पण नंतर आपल्याच कंपनीनं ते शेतकऱ्यांची एक NSCC म्हणून संघटना स्थापन केली, जी त्यानंतर जरा स्थिरता आली आणि त्याच्यानंतरच हे अंड्याचं. त्यामुळे उत्पन्न जे कुक्कुटपालनाचे जे लॉसेस होते हे कमी करण्याचे भरपूर प्रयत्न केले आपण. त्यानंतर व्यापाऱ्यांशी सुद्धा चर्चा करतो की उगाच जर कन्झम्पशन समोर चांगला आहे तर उगाच जर रेट पाडताय, तुम्हाला 10 फोन येत आहेत ते फार्मरचे, फार्मर लगेच पॅनिक होतो. त्याला वाटतं की बाबा आता अजून पडेल म्हणून त्याला 10 फोन जातात आणि ते 10 ट्रेडरला एकच फार्मर फोन करत असतो, पण त्याला वाटतं की 10 फार्मचे माल तयार आहे. तर अशाने मग ते रेट पडत जातात. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करून बाबा जो हे करत असं. परत अंडी आणि चिकनची खपत वाढवण्यासाठी सुद्धा आपण NSCC तर्फे ॲडव्हर्टाईज देत असतो. परत छोटे मिटिंगासुद्धा आपण नुक्कड मिटिंग घेत असतो आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतो. चिकन आणि अंडी खा, निरोगी आयुष्य जगा. एवढं. धन्यवाद. नाही आपलं ना, आता तुम्ही कुठले आहेत, ते नागपूरचे आहेत का? हां, मग नागपूरला आपलं ऑफिस आहे वेंकीचं. तिथं डॉक्टर आहेत आपले दिनेश मुलकुलवार म्हणून. तिथं आपण ज्यांना नवीन पोल्ट्री टाकायची असेल किंवा तुम्हाला नवीन पोल्ट्री टाकायची तर कुठली टाकायची, मग कुठलं ब्रॉयलर चांगलं, लेअर चांगलं, तुम्हाला काय म्हणजे तुमचं पहिल्यांदा किती त्यात उतरायचं. गावरानीच्या ब्रीड आपल्याकडं नाही, वेंकीज आपण प्रमोट करत नाही गावरानीचं का. हां, पुढं टाकला फक्त. हां बोला. आपल्या इथे फुटाळा तलाव आहे. फुटाळा तलावाला लागून कुक्कुट संशोधन केंद्र आहे, प्रशिक्षण केंद्र. तर तिथे दर 2 महिन्यात 1 महिन्यात 5 दिवसाचं प्रशिक्षण होतं. प्रशिक्षण घेतलं का मग आता अडचण काय आहे? हां, माझा नंबर नोट करून घ्या. लॉकडाऊनमध्ये मी क्लासेस केले होते. बरं, ऑनलाईन. पण केले होते. बरं, मग काही अडचण असेल तर नंबर लिहून घ्या, तुम्ही पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकता. 97. खरंच मी शेतकरी आहे. मी छोटं कुक्कुटपालन डॉक्टर मुकुलवारचे जे तुमची लॅब आहे नंदनवनला, तिथे मी बऱ्याचदा माझी पूर्ण बॅच होती मध्ये रोज 10, 12, 20, 25, 50 मारायचे. त्यांच्याकडं PM वगैरे करून आलेलं आहे आणि मी तुमची लॅब बऱ्याचदा वापरलेली आहे. तर थँक्स फॉर दॅट लॅब सर. मी नागपुरात आहे. पण सर काय होतं की तिथून मला मार्गदर्शन मिळाल्यानंतर ते इम्प्लिमेंट करेपर्यंत आणखी 100 करतात. तर त्याच्यासाठी ज्या वॅक्सिनेशन किंवा म्हणजे आता मी इथून प्रभुस्वामी आहे इथे वाडीलाच आहे, ते मोठे डीलर आहे तुमचे वेंकीचे लसीकरण ते विकतात आणि मोठे डीलर आहे. त्यांच्याकडून मी औषधं घेऊन तिथपर्यंत जाईपर्यंत आणखी तर ते तातडीची जी म्हणजे मला मदत आहे ती मला लवकर मिळत नाही. असं माझं 2दा झालं की म्हणजे कोविडच्या दरम्यान तर मी 20 रुपये किलो पण ते विकलंय, कॉपरेट करत होतो त्यावेळेस. पण आता मी क्रॉस करतो. ते पोस्टमॉर्टम जे केलं त्याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी, डायग्नोसिस काय होतं? त्यांना ते श्वसनाचे रोग झाले होते. नाही ॲक्च्युली कसं असतं माहिती आहे का की तुम्ही जास्त त्या पोल्ट्रीच्या त्या कोंबडीच्या जवळ असता. कुठलाही रोग यायच्या अगोदर किंवा मरतूक व्हायच्या अगोदर तुम्हाला अगोदर थोडं लक्षात येतं. पहिल्यांदा पक्षी काय होतं की पहिल्यांदा खाद्य कमी खातो, तिथे आपल्याला आदले लक्षात आलं पाहिजे. दुसऱ्या दिवशी अजून कमी होतं.
मग आपल्याला लगेच लक्षात येतं की ह्यांना काहीतरी प्रॉब्लेम आहे. मग त्या दिवशी एक कोंबडी मरते. मग तुम्हाला वाटतं काय एक ठीक आहे, मग नंतर परत 2 मारतात आणि मग एकदम 10 मारतात, तेव्हा तुम्ही तिथं घेऊन जाता. तोपर्यंत तो रोग तुमच्या म्हणजे बऱ्यापैकी पसरलेला असतो. तर ते कसं असतं की ते आमचे रावसाहेब नेहमी म्हणायचे की मुर्गी से बात करते जो, मुर्गी से बात ते करो. म्हणजे बोलायचं म्हणजे काय की त्याकडे नुसतं बघायचं. आता ह्यांनी जर सांगितलं मग दाखवलं होतं, पिल्ला असे बाजूला पळले की ते समजतंय की त्याला बाबा हीट जास्त होते. जेव्हा ते जवळ येतात तेव्हा बाबा त्यांना थंडी वाजते. एकदम व्यवस्थित असेल तसं आहे ते त्यांचं ऑब्झर्वेशन करायचं की बाबा कमी खातोय, पाणी पण आज कमी गेलं, त्याच वेळेला एक मेल की तेवढीच लगेच घेऊन जायचं. मग ते त्यावेळेला त्याचा उपचार लवकर होतात. नाहीतर ते काय होतं जो पण हां नाही आता कसं आहे की एकदा व्हायरल मध्ये आहे की नाही व्हायरल ज्यावेळेला प्रॉब्लेम येतो ना, तो व्हायरल प्रॉब्लेम शक्यतो उपाय नसतो, त्याच्यावर लस करणे हा पर्याय आहे. मग तुम्ही जे समजा गावरान कॉकरेल कुठलं फार्मिंग करत असाल ना, ते तर प्रॉपर एकदा वॅक्सिनेशन शेड्यूल त्यांच्याकडून घेऊन या, ते एकदा फॉलो करा, तुमचे बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. ते फाइंड आउट करा रिझन कशामुळे होत आहे. हां तुमचं स्वतःचं आहे की कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये आहे. अच्छा मग थोडं Corporate काळजी farming घ्यावं आहे. लागेल. हां पक्ष्यांमध्ये रोग येऊ न देणे हे जास्त महत्त्वाचं आहे. जनावरासारखं इथं सलाईन लावून बसता येत नाही, त्याच्यामुळं इथं क्विक असते, तुम्हाला कडेकडेपर्यंत ते सगळा पसरून जातो आणि तो काही सॉर्ट आउट होत नाही प्रॉब्लेम. तर त्याच्यासाठी तुम्ही धुरीकरण करा, बॅच काढल्यानंतर शेडची चांगली स्वच्छता करा, त्याला सोड्याने धुवा, त्याचं धुरीकरण करा. नसल करतायत तर शिकून घ्या. हां फ्युमिगेशन करा, 15 दिवसाची गॅप ठेवा 2 बॅचमध्ये. आणि चांगलं खाद्य द्या, ते खाद्य साठवणूक त्याची चांगली करा, खाद्याचा नासाडी होऊ नका देऊ, आणि गादीचं जे व्यवस्थापन आहे ते पण व्यवस्थित करा, रोग येणारच नाहीत. तुम्ही कॉकरेल फार्मिंग करता का? अच्छा, आणि ते वाढून चिकन म्हणूनच तुम्हाला म्हणतो त्याच्यामध्ये नाही त्यात कसं आहे माहिती आहे, ते जे कोंबडीची एक गावरान म्हणा किंवा तुमची कॉकरेल म्हणा, या कोंबड्यांना एक सवय असते, ते तुम्ही खाद्याच्या भांड्यात खाद्य टाकलं तरी उकरून खाते, बरोबर. त्यामुळे ना त्याला कॉक्सी होतो, तो आपल्या लक्षात येत नाही. सुरुवातीला कुठं कुठं पक्षी ते लाल संडास करत जातात, त्याच्यानंतर त्यांच्यात ते रक्त संडास वाटे निघतात, पण आपल्या लक्षात येत नाही. आणि मग त्याला तो समजा चिकन ॲनेमिया म्हणा असं काय झालं की मग ती मरतूक वाढते. तर काय करायचं, दर 3 आठवडे झाले, एकदा 3 आठवडे, दर आठवड्याला 2 दिवस ॲम्प्रोलियम पाण्यातनं टाकून द्यायचं. तुम्हाला येऊ न येऊ सोमवार मंगळवार ठरवून घ्यायचा, आठवड्यातनं 2 दिवस ॲम्प्रोलियम टाकून द्यायचं. मग ते काय होईल की त्याला तो जरी ते आता तुम्ही काय ते खाली उकरून खाणं पक्ष्याचं थांबवू शकत नाही, तिथे तर नॅचरल आहे ते उकरणं बसणं खाणं, त्यामुळे ते निघून जाईल. आठवड्यातनं परत 2 दिवस सोमवार मंगळवार ते द्यायचं. मग ते त्याचा ब्लड लॉस होणार नाही. तो तुम्हाला जो CAVचा ज्याच्यात मॉर्टेलिटी होते, तो CAV आला की त्याच्यानंतर इम्युनिटी ब्रेकडाऊन होते आणि नंतर मग ती सर्दी किंवा तुमचं RD काही बी येऊ शकतं. त्यामुळे मेन आहे ते कॉक्सी मॅनेजमेंट करा, तुम्हाला येणार नाही प्रॉब्लेम. थँक्यू सर. सर ते कॅलिफोर्निया केजेस बद्दल छोट्या प्रमाणात मला जर का पाहिजे, म्हणजे 500 पक्ष आहेत किंवा 200 पक्ष आहेत, तर ते नागपूरात कुठे मिळत नाही. नाही ते जे नाही जे छोटे छोटे पिंजरे बनवतात आणि ते तुम्हाला पाठवून बी देतात, किंवा तिथं ऑर्डर दिली ना अशी. कॉन्टॅक्ट सांगितले तर हो मी देईल तुम्हाला. तुम्ही साहेबांना कॉन्टॅक्ट करा, ते करू थँक्यू शकते. सर. तुमचा नंबर घेतो सर. हो, हो. थँक्यू सर. धन्यवाद सर. आजची कार्यशाळा खरंच चांगल्या प्रकारे आपण इथे मार्गदर्शन लाभलेले आहेत सर्व शेतकरी बांधवांना, तसेच सर्व उद्योजकांना. आजची जे कुक्कुटपालनाविषयी खरंच त्याची आज आवश्यकता आहे, आणि आम्हाला पण कळते की जेव्हा आम्ही ॲग्रिकल्चर फील्डमध्ये असल्यावर आम्ही जेव्हा फिरतो गावागावात, तेव्हा सर एक मला खरंच एक गाव असं भेटलं होतं कोरोना काळात, की मोवाडी, एक जनरल जस्ट बोलतो आहे, मोवाडी म्हणून एक अंदरचं गाव आहे, तिथे नुसतं चिकन, आणि ते गाव चिकनसाठी फेमस होतं. आणि कोविड काळामध्ये लोक तिथे जाऊन घेऊन यायचे, आणि तो असंच मच्छरदाणी टाकून त्याच्यावरती जम मारून ते म्हणजे त्यांची पकडण्याची टेक्निक होती. सर माझा एक असा प्रश्न होता ह्याच्यात एक थोडक्यात, की काही शेतकरी जे देशीशी रिलेटेड आहे, देशीचं पोल्ट्री फार्म आहे, खरंच ते देशीची असते का पोल्ट्री फार्म?
आता तुम्ही सुधारित देशी. स्पेशलिस्ट आहे देशी त्याच्यात. म्हणजे देशी कोंबडी, ती कलर कोंबडी जी असते त्याला देशी म्हणतात. आणि हे जे ब्रॉयलर आणि जे आपण पांढरी कोंबडी होतो ही आपण जेनेटिकली इम्प्रूव्ह केलेली आहे. हे व्हिडिओवर वगैरे दाखवतात की हार्मोन देतात आणि हे 30 दिवसात त्यामुळे एवढी होते, असं काही नाही. जसं तुमची गावरान गाई आहे ती बाबा 4 लिटर देते आणि होस्टेन गाई आहे ते तुमचे 20-50 लिटरपर्यंत सुद्धा दूध देते. मग त्याला काय आपण हार्मोन देतो का, म्हणून ती देते का? तसं नसतं ते. ती सुधारित आपल्या तुम्ही शेतीमध्ये सुद्धा सुधारित जाते आणल्या. पहिले 4 शेंगा सोयाबीनच्या लागायच्या तेव्हा एवढे लागते, ती जेनेटिकली इम्प्रूव्ह केलेले जाते. तसंच ह्याच्यात सुद्धा जेनेटिकली इम्प्रूव्ह केलेली ब्रॉयलरची जाते. एवढाच हे फरक झालं आहे. हायब्रिडच्या बाबतीत. पण जे देशी जाती आहेत किंवा सुधारित देशी जाती आहेत तर ज्या आपण बॅकयार्ड फार्मिंगसाठी डेव्हलप केल्या, स्कॅव्हेंजिंग फार्मिंग ज्याला म्हणतात, वनराजा असेल, गिरिराजा असेल, आता नव्यानं हैदराबादला जे DPR आहे, डायरेक्टोरेट ऑफ पोल्ट्री रिसर्च म्हणून, त्यांनी वनश्री नावाची चांगली जात काढली. दोन्हीसाठी यूज होऊ शकते, अंडी आणि मांस. तर नेमकं काय आपल्याला पाहिजे, चव. आणि ती चव कधी येते, जेव्हा पक्षी मोकळा फिरतो. त्याची जेवढी एक्सरसाइज होईल, आता पक्षी घरात ठेवल्यानं मोठी एक्सरसाइज होणार नाही, जेवढा जास्त फिरेल आणि जेव्हा तो मोकळा फिरतो, स्कॅव्हेंजिंग करतो, तेव्हा काय होणार, त्याच्या आहारामध्ये काय काय गोष्टी अंतर्भाव होतील, म्हणजे फार व्हेरायटी राहील ना. जसं कडकनाथचं एवढं महत्त्व काय आहे की तो पक्षी जंगलामध्ये 5-10 एकरामध्ये राहतो, झाडावरती कितीतरी वर जातो, झाडाचे पालं आणि जे काही काळा किटूक म्हणजे त्याचे जे फिडिंग रिसोर्सेस असतात तर ते अनंत म्हणजे फार त्याच्यामध्ये व्हेरिएशन असतं फीड रिसोर्सेसमध्ये. आणि त्याच्यामुळं त्याच्यापासून तयार होणारं अंड, त्याच्यापासून तयार होणारं मांस, याच्यामध्ये कुठलंही केमिकल नसतं. बरोबर आहे. आपण आपल्या खाद्यामध्ये काही प्रमाणात रासायनिक जे केमिकल जे अलाउड आहेत सायंटिफिकली ते आपण देतो. पण जे परसबागेतलं किंवा मुक्त संचार, कौटुंबिक स्कॅव्हेंजिंग पोल्ट्री फार्मिंग आहे तिथं ह्या कुठल्याही गोष्टी नसतात आणि त्याला भाव पण जास्त मिळतो. त्याच्यामुळं जे पक्षी मुक्त संचार पद्धतीत पाळले जातात तर त्याला ॲक्च्युली तुम्ही जे प्रश्न केला की बाबा हे ओरिजिनल देशी, तर त्या पक्ष्यांसाठी पैसा लोक द्यायला तयार आहेत. पण जे तुमचे पक्षी कलरफुल आहे, आम्ही ब्रॉयलर बनवलेत कलरफुल केंद्रीय पक्षी अनुसंधानमध्ये, कलर्ड ब्रॉयलर, त्याचं नावच कलर्ड ब्रॉयलर आहे. म्हणजे परफॉर्मन्स तो ब्रॉयलरच आहे, फक्त पिसारा आहे रंगीबेरंगी. तर अट्रॅक्टिव्ह रंगीबेरंगी जे पाहिजे. आणि खास करून आम्ही काय केलं पवार साहेब, एक ब्रॉयलर, एक देशी पक्षी आणि एक सुधारित, म्हणजे अकोल्यापासून बोरगाव मंजू खेड्यातून एक पक्षी आणला, काही ब्रॉयलर्स आणि काही सुधारित फार्ममधले. तर ह्या सगळ्यांचं आम्ही सेन्सरी इव्हॅल्युएशन केलं. म्हणजे अशा प्लेट्स भरून ठेवल्या, लेग पीस, ब्रेस्ट पीस सगळं, आणि अशा प्लेट्स ठेवून दिल्या लांब लांब. आमच्याच कॉलेजमधले जे जुने लोक होते, फार म्हणजे वयस्कर, रिटायरमेंट व्हायची होती, तर त्याही सगळ्यांना बोलावलं. म्हटलं हे टेस्ट करून सांगा कुठलं चांगलं आहे. तर सरप्रायझिंगली सगळ्यांनी अल्टिमेटली ब्रॉयलरलाच हायेस्ट स्कोअर दिला. म्हणजे कशामुळं, कारण ब्रॉयलर जो बनला आहे तर तो हा डोकं सिलेक्टिव्ह आहे ना, ते म्हणजे नॅचरल सिलेक्शन, की जी गोष्ट आपल्याला पाहिजे आणि जे पक्षी त्या पॅरामीटरला योग्य भरतात ते आपण सिलेक्ट करत गेलो. आणि ते पुढे 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 सिलेक्ट करत गेल्यानं आज आपल्याला जसं पाहिजे पक्षी तसा पक्षी आपण मिळवला. पण काही लोकांना तशा पद्धतीचे पक्षी आवडतात, गावरान पद्धतीचे, तर ती मार्केट आपल्याला सोडता येत नाही आहे ना. तर त्यासाठी आपण तो सेगमेंट पण कॅप्चर करतो. पण एवढंच आहे त्याच्यामध्ये की जे उणिवा दिसून येतात, जसं मी लिस्ट आउट केलं होतं की त्यांची उत्पादन क्षमता समजा कमी आहे, त्यांच्यामध्ये लसीकरण कुठलं, रोग नियंत्रण, ह्या गोष्टी काही होत नाही. तर ह्या गोष्टी झाल्या पाहिजे जेणेकरून ते कुक्कुटपालन पण वाढेल. चायनासारखा देश आहे, त्यांनी अशा हायब्रिड इम्प्रूव्ड व्हेरायटीवर ते डिपेंडंट नाही आहे. त्यांचं 90% जास्त प्रोडक्शन हे त्यांनी त्यांचा जो लोकल स्टॉक होता त्यालाच इम्प्रूव्ह केलं हळूहळू. त्याच्यात वेळ लागतो, आपल्याकडे एवढा वेळ नव्हता. त्याच्यामुळं आपण बरेचसे बाहेरून इम्पोर्ट केलेत जे बेस्ट परफॉर्मिंग स्ट्रेन आहेत. जसं गाईच्या बाबतीतही म्हणतात की गिर गाय आता तिकडे जाऊन 50 लिटर काय 100 लिटर देत आहे आणि आपल्या इथं ते होत नव्हतं. तर आता तीच गाय आता पुन्हा परत येत आहे. गडकरी साहेबांचाही तोच प्रयत्न सुरू आहे की त्या घर वापसीसारखं, की बाबा आता त्यांचा एवढा परफॉर्मन्स तिकडे वाढला. कशामुळं वाढला,
कारण त्यांनी एफर्ट्स घेतले, त्याला ब्रीडिंग म्हणतात, सायंटिफिक सिलेक्टिव्ह ब्रीडिंग. आणि जसजसे चांगले सिलेक्ट करत गेले तर त्या गोष्टीपर्यंत त्याचं फुल जेनेटिक एक्सप्लॉयटेशन त्याला म्हणतात. तर ते झालं आणि तेच आता आपल्या इथं आणलं. नागपूरमध्ये काही ठिकाणी आहे. तर अशा पद्धतीचे जनावरं आपल्याकडे येतील, अशा पद्धतीचे पक्षी पण ते पण सुरू आहे, म्हणजे पॅरलल. त्याच्यामध्ये मधात घट झाली होती, पण तिथे पण आता ट्रेंड वाढत आहे, म्हणजे 30-40% शेअर बॅकयार्ड फार्मिंगचा पण येत आहे. पण त्याच्यामध्ये एफर्ट जास्त झालेले नाही, प्रायव्हेट सेक्टर त्याच्यात येत नाही. जे प्रायव्हेट सेक्टरने हाती घेतलं ते त्यांनी काय म्हणते त्याला उच्चांकाला पोचवलं, पण त्याही गोष्टी हळूहळू नक्की होतील. धन्यवाद सर. आजच्या कार्यशाळेला आपण इथे उपस्थित राहिलात, आम्हाला मार्गदर्शन केलं आणि कसं आपला या विदर्भातील शेतकरी किंवा उद्योजक कसा पोल्ट्री फार्मिंगमध्ये पुढे जाईल, कसे जास्तीत जास्त युनिट्स बनतील याबद्दल सखोल अशी माहिती दिली, त्याबद्दल आपले धन्यवाद.